नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 9 आनुवंशिकता आणि उत्क्रांती हा पाठामध्ये आपल्याला भाग नंबर याच्यात पुढच्या म्हणजे भाग नंबर 2 पाहायचा आहे याच्यात। तर मागच्या पिरियडला आपण याच्यात मेंडल्सच्या याच्याविषयी आनुवंशिकता आणि त्याच्याविषयीमध्ये जे मेंडल्स होता याचा शोध लावणारा पुरावे देणारा आनुवंशिकतेच्या पुरावे देणाराचा एक प्रयोग या मेंडल्स नावाचा जो वैज्ञानिक होता त्याने त्याच्याविषयी आपल्याला या पाठात समजावलं। वाटाण्याच्या प्रयोगाद्वारे त्याने समजावलेलं होते। तर ते मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं आहे। तर आता आपल्याला भाग 2 मध्ये लिंग निश्चयांविषयी आपल्याला पाहायचे आहेत। तर याच्यामध्ये पहा की जर लिंगी प्रजननाची गोष्ट केली तर याच्यामध्ये भाग घेणारे कोणते एकटे सजीव अनेक बाबतीमध्ये ते एकमेकापासून भिन्न असतात, ज्याचे पुष्कळ कारणे असू शकतात। नवजात शिशूंचे लिंग कसे असे नखे करीत असतात किंवा भिन्न त्यांच्या प्रजातीसाठी रीत वापरत असतात या प्राण्यांमध्ये पर्यावरणावर आधारित असतात। तर काही जे प्राणी आहेत ते लिंग निश्चय फलित अंडपेशींच्या तापमानावर आधारित असते। संतती किंवा बालपिढी असेल, उदाहरणार्थ त्याच्यातच गोगलगाय दिलेली आहे। हे प्राणी स्वतःचे लिंग काय करत असतात हे बदलत असतात। या गोष्टींचा संकेत आहे की लिंग निश्चयाची क्रिया आनुवंशिकता नाही, परंतु माणसात एक लिंग निश्चय आनुवंशिकतेवरती आधार ठेवते। दुसऱ्या शब्दात म्हणायचं सांगितलं की पितृसजीवांमधून आनुवंशिकतेच्या पावलेला जनीन या गोष्टीचा निर्णय करतात की बालपिढीत संतती बालपिढीमध्ये बालपिढीतून संततीमध्ये याच्यात पाहायला गेले तर अशा प्रकारे ते एका पिढीतून किंवा संतती मुलगा यांच्यामध्ये असे मुलगी असेल, परंतु आतापर्यंत असे काही मानले जात नव्हते की दोन्ही पितृमधून एक असे जनींचा सेट संततीत येत असतात। सेट म्हणजे त्यांची जोडी येत असते, जनीनांची जोडी। तर हा शाश्वत नियम जो होता तो लिंग निश्चय आनुवंशिकतेचा कशा प्रकारे असतो ते त्याच्याविषयी आपल्याला याच्यात पाहायचं आहे। आता याच्या उदाहरणासाठी आपल्याला याच्यात समजण्यासाठी की मानवाचे एक उदाहरण घेऊ आपण। तर मानवामध्ये पाहायला गेले सर्वच रंगसूत्र संपूर्णपणे युग्म जोडीमध्ये नसतात। जे जनीन असतात म्हणजे रंगसूत्रे याच्यामध्ये पूर्ण जे जोडीमध्ये सारखे पाहायला मिळत नाही। युग्म म्हणजे काय? सारखा। तर सारखे जोडी याच्यामध्ये पाहायला मिळत नसतात। मानवात बरेचसे रंगसूत्र माता आणि पितांच्या रंगसूत्रांच्या प्रतिकृती स्वरूपात असतात। यांच्यामध्ये एकूण 23 जोड्या असतात। 23 मधून 22 जोड्या असतात जे समान असतात, परंतु जे युग्म जोडीचे जे भाग असतील त्याला लिंगी रंगसूत्र म्हणतात। ती नेहमी संपूर्ण युग्म नसते। स्त्रियांमध्ये रंगसूत्रांचे पूर्ण युग्म असेल आणि दोन्ही रंगसूत्रांना एक्स म्हणतात, म्हणजे त्यांचे रंगसूत्र दोघे वेगळे असतील सारखा, म्हणजे मादा असेल त्याच्या बी एक्स आणि नर असेल त्याच्या बी एक्स, म्हणजे दोघं मिळून डबल एक्स म्हणजे काय झाला तो मादाचा भाग तयार होत असतो। आणि मादाच्या एक्स आणि नरच्या वाय असेल तर हे दोघं मिळून काय तयार होतोय? मुलगा तयार होतो। तर याच्यावरनं त्याच्यात जो मुलगा तयार होतो त्याच्या XY रंगसूत्र तयार होतो, म्हणजेच तो मुलगा तयार होत असतो। ज्यात एक रंगसूत्र सामान्य आकाराचे X असते आणि दुसरे रंगसूत्र लहान असते त्याला Y असे म्हणतात। याच्यामध्ये स्त्रियांमध्ये डबल एक्स आणि हे स्त्रियांमध्ये मिळण्यात येणाऱ्या रंगसूत्र क्रोमोझोम्स पाहायला मिळतो। हे जे सारखे रंगसूत्र असतील 22 जोड्या जे सारखे आहेत त्यांना ऑटोझोम्स म्हणतात। आणि एक जो असतो तो वेगळा पडत असतो। 23 जोडीमधून 22 जोडी जी असते ती सारखी असते। आणि जो लिंग निश्चय तयारचा भाग तयार होतो म्हणजे मुलगा का मुलगी ती कोणावरती निर्भर असते की सजीवांमध्ये आढळणार। तर 23 जोडीमधून 22 सारखे आणि एक जोडी जी असते ती शेवटचा जो भाग असतो
ते त्यांच्यात जो वेगळेपणा असतो नर आणि मादामध्ये, तर त्याच्यावरती ते निर्भर करत असते. जो मुलगा येईल किंवा मुलगी येईल, दोघांमध्ये याच्यात 50-50% पर्यंत त्याचा चान्स असू शकतात. पुरुषांमध्ये XY रंगसूत्र असते, तर याच्यामध्ये X आणि Y या रंगसूत्रांची आनुवंशिकतेच्या रीत्याच्या विषयी थोडक्यात आपण समजून घेऊ. याच्यामध्ये आता याच्यात पहा, सामान्यपणे अर्धी बालके मुले जी असते तसेच अर्धी बालके मुली पण असू शकतात. म्हणजे 50% मुलं आणि 50% मुली पण राहू शकत असतात. मुलगा किंवा मुलगी असू शकते. म्हणजे स्वतःच्या आईकडून X रंगसूत्र मिळतात आणि बालकाच्या लिंग निश्चयाच्या आधार त्याच्या असलेल्या वडिलांकडून पितरांकडून कोणत्या प्रकारचे रंगसूत्र प्राप्त करतात, जे बालकाला पितराकडून X रंगसूत्र आनुवंशिकच्या दृष्टीने प्राप्त होईल आणि ती मुलगी, तसेच ज्या बालकाला स्वतःच्या पितराकडून Y प्राप्त होईल त्या दृष्टीने प्राप्त होईल तो मुलगा असेल. याचा अर्थ असा म्हणतोय मी की समजा याच्यामध्ये X समजा इकडं या ठिकाणी इकडं मादा आहे आणि इकडं काय नर आहे. तर मादामध्ये काय असतो X असतो आणि नरमध्ये काय असतो XY असतो. तर याच्या X आणि नरच्या मादाच्या X आणि नरच्या X मिळून काय तयार होतो, X तयार होता. काय होतं, XY तयार होतो. मादाच्या X आणि नरच्या Y याचे बी काय तयार होईल, XY तयार होईल. ठीक आहे. त्यानंतर परत हा जो मादाचा दुसरा X आहे, हा मादाचा हा X आणि नरचा पण X, तर दोघं मिळून काय तयार झाले, मुलगी तयार झाली. आणि मादाचा दुसरा हा X आणि नरचा दुसरा Y याला मिळून तयार काय होणार, XY तयार होईल. म्हणजे जो डबल X जो मिळतो या ठिकाणी, डबल X हा काय असेल, मुलगी असणार. काय असणार, मुलगी. आणि XY जे असेल ते काय असणार, मुलगा तयार होणार. काय होणार, मुलगा. म्हणजे याप्रमाणे 50% तो निर्भर राहणार आणि 50% इकडं निर्भर राहणार. म्हणजे 50% मुलगा किंवा 50% मुलगी. म्हणजे याच्यात जर आपण पाहायला गेले तर म्हणजे याच्यातला हा X आणि हा X परत हा X आणि हा X हे तुम्हाला पाहायला मिळालं आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की अर्धे त्याच्यामध्ये 50-50% म्हणजे 50% मुली बी येऊ शकतात, 50% मुली बी येऊ शकतात. तर याप्रमाणे याच्यात दिलेलं आहे. त्या आकृतीमध्येच पाहून घेतो मी. मी आकृतीद्वारे पण तुम्हाला समजून देतो की या ठिकाणी इथं हा कोण आहे, पुरुष आहे आणि इकडं मादा आहे. ठीक आहे. तर याप्रमाणे याच्यात पाहायला गेले तर या ठिकाणी नरमध्ये असलेला जो X क्रोमोझोम्स असतात XY याच्यामध्ये पहा, हे क्रोमोझोम्समध्ये हा पुरुषच्या X, हा स्त्रीच्या म्हणजे हा Y, स्त्रीच्या X आणि हा X हे दोघं मिळून काय तयार जाणार, याच्या एक शुक्रकोश आणि स्त्रीच्या एक अंडकोश यांच्यात फलितून काय तयार होतं, इगमधनं याच्यात XX तयार होतोय. म्हणजे XX तयार झाला म्हणजे काय असेल, ती मुलगी असेल. काय असेल, मुलगी असणार, गर्ल्स. आणि समजा पुरुषच्या हा Y आणि इकडं हा मादाचा जर समजा X असेल तर याच्यामधून हा XY तयार होतोय. यांच्यात बी शुक्रकोशच्या आणि हा एक क्रोमोझोम्स हे दोघं मिळून यांच्यात फलित ज्यावेळेस होणार याच्यामध्ये मुलगा तयार होतो. काय तो मुलगा तयार होत असतो. तर याप्रमाणे याच्यात दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये 50% स्त्री किंवा 50% पुरुष येऊ शकतात. हे दोघं पण लिंग निश्चय पाहायला मिळू शकते. ठीक आहे. तर यावेळेस आपण पुढच्या याच्यात पाहू. याच्यामध्ये पाहायला गेले हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला पण गेलेला आहे. त्याप्रमाणे तुम्हाला इथं लक्षात द्यायचे आहेत. याच्यात मेंडलचा जो भाग दिलेला आहे याच्यामध्ये वटाणाचा प्रयोग, वटाणा
वाटाण्याच्या प्रयोगद्वारा त्याला तुम्हाला समजावायचे आहेत. त्यानंतरच्या पुढच्या भागे उत्क्रांती. उत्क्रांतीमध्ये काय दिले की याच्यामध्ये दुसऱ्या याच्यात भिन्नता आंतर संरचनाकीय होते की जे DNAचे त्रुटी प्राप्त करतात. लिंग प्रजननाच्या दरम्यान दोघांमध्ये उद्भवते. या प्रवृत्तीत कित्येक याच्या बाबतीत परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यात अभ्यास करायचे उदाहरणाद्वारे आपल्याला याच्यात समजायचे आहेत. आता एक दृष्टांत किंवा एक असं उदाहरण भुंग्यांचे एक उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे, ते आपण इथं पाहून घेऊ. आता या ठिकाणी मी ते पॅराग्राफ काय वाचून दाखवत नाही तुम्हाला, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आकृतीद्वारे समजावून देतोय की याच्यामध्ये समजा या ठिकाणी हे सगळे भुंगे दिलेले आहेत. काय आहेत? याच्यात लाल भुंगा आहे आणि एक हिरवा भुंगा आहे. ठीक आहे, हे सर्व लाल आणि एक हिरवा भुंगा दिलेला आहे. यांच्यामधून आता हे सर्व बाकीचे एकूण याच्यात पहिला किती आहेत? 12 भुंग आहे. तर 12 भुंगामधून 11 भुंग लाल आहे आणि एक भुंग काय हिरवा आहे. तर याच्यात हा एक वेगळा पडला. तर हा वेगळेपणा याच्यातून लिंगी प्रजनन होणं यांच्यामध्ये पुढे किती तयार झालेले आहेत? 7 याच्यामध्ये 7 जे ते हिरव्या रंगाचे तयार झाले. दुसऱ्या तीच परिस्थितीत पुढे प्रजनन होऊन आणि त्याच्यामध्ये 5 लाल रंग आहे. म्हणजे यांच्यामध्ये हिरवा रंग वाढला. त्याचा अर्थ काय की याच्यामध्ये जो जी रंगाची संख्या वाढते, म्हणजे ते कसं आहे त्यांची संख्या वाढण्याचे कारण काय? कारण की याच्यामध्ये जो दिलेला भाग आहे हा लाल रंगाचा भुंगा. आता हे हिरव्या भुंगा असं समजा माहिती की हिरवट असलेल्या प्रदेशामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर. तर हिरवट असलेल्या प्रदेशामध्ये जर पाहायला मिळत आहेत तर यांच्यामध्ये लाल रंगाचे भुंगे बी राहू शकतात आणि हिरवा रंगाचे. यांच्यामध्ये लाल रंगाचे जे भुंगे हे कावळ्यानं त्याला खाऊन टाकते, कारण की कावळ्यानं तर लाल रंग तर लगेच दिसून जाईल. परंतु हिरवा रंगाचे जे भुंगे आहे याची एक जाती त्याच्यात राहून जाते. तर त्याच्या जातीमुळे काय ते हिरवा रंग आणि हिरवट प्रदेशात असल्यामुळे ते कावळ्यांना व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून त्यामुळे ते त्या ठिकाणी वचून जातात. तर त्यामुळे त्यांची जी संख्या आहे पुढच्या परिस्थितीमध्ये ती त्यांची वस्तीमध्ये काय होत असतो? वाढ होत जात असतो. म्हणजे एकंदरीत त्याच्यात पाहायला जर गेले तर या ठिकाणी पाहायला गेले तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पुढे त्यांची संख्या वाढत गेलेली आहे. तिकडे 5 होते, 5 भुंगे लाल होते, तर 5 होऊन किती होऊन गेले? ते 4च होऊन गेले. म्हणजे शेवटी मग काय झालं? सर्वच हिरवे होऊन गेलेले. या ठिकाणी सर्वच काय झाले? हिरवे. हिरवा भुंगा होऊन गेलेले आहेत. आता हिरवे भुंगे ते जरी कावळे जरी सांग यांच्यामध्ये कावळ्यांची वस्ती वाढते, परंतु याच्यामध्ये हिरवा भुंग जर संख्या वाढते पण ते त्यांना खाऊ शकतील का? नाही. परिणामी काय होईल? त्या ठिकाणी भुंग्यांची संख्या वाढत जाईल. परंतु दुसऱ्या परिस्थितीत जर पाहायला गेले, खालची जी परिस्थिती आहे याच्यात जर पाहायला गेले याच्यामध्ये काय आहे? वरती आपण हिरवा भुंग घेतला होता. या ठिकाणी बाकी सर्वच 11 तुमचे लाल भुंग असतील आणि त्याच्यातला एक जो असतो तो निळ्या रंगाच्या भुंगा राहून गेला. समजा निळा भुंगाचा असेल तर यांच्यामध्ये कसं आहे की एक निळा असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आणि पुढे त्यांच्यात काय तयार होत आहे? त्या निळ्या रंगाच्या भुंगांची संख्या वाढली. मग याच्यामध्ये 1च्या ठिकाणी ते 3 बनून गेले. तर या ठिकाणी जो जेवढे लाल रंगाचे होते या ठिकाणी या हत्तीच्या पायाचा भाग जर आला तर हे काय होतात? डेथ होऊन जाते त्यांची, म्हणजे ते मृत्यू पावतात. आणि मृत्यू पावल्यानंतर मग राहिलेला कोणता भाग आहे तुमचा? हा भाग आहे निळा रंगाचा भाग पाहायला मिळतोय. तर या निळ्या रंगाच्या भागामुळे काय होईल? मग हेच वाचून जात असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची जी वस्ती पुढे काय होत असते? बचत असल्यामुळे त्यांच्यात लिंगी प्रजनन करून ते निळ्या रंगाची वस्ती जी आहे ती पूर्णपणे तिथं वाढत जात असते. मग निळ्या रंगाची जरी असेल तरी ते कावळे त्यांना खाऊन टाकतील. ठीक आहे. आणि तिसऱ्या घटनेमध्ये जर पाहायला गेले तर तिसऱ्या घटनेत काय दिलेलं आहे की लाल रंगाचे सर्व भुंगे आहेत. तर यांच्यामधून काय आहे? यांच्यात बी काही एका त्रुटी निर्माण झालेली, परंतु याच्यात शेवटी काय तयार झालेले आहेत? लालच रंगाचे तयार झालेले आहेत. कळलं? तर याप्रमाणे ज्यावेळेस 2 भिन्न याच्यात DNAच्या जनिनांमध्ये ज्यावेळेस त्यांच्यात त्रुटी निर्माण झाली तर त्यामुळेच त्यांच्यामध्ये काय परिवर्तन पाहायला मिळत असतो.
तर या परिवर्तनामुळेच आणि उष्णतेच्या तापमानावरती याच्यावरती जनिनांवरती याचा परिणाम होत असल्यामुळे त्यांच्यात ती भिन्नता पाहायला मिळत असते आणि त्याप्रमाणे ते त्यांची वस्तीमध्ये वाढ होत असते. तर याप्रमाणे ही आनुवंशिकतेच्या भागामध्ये या भुंग्यांचे एक उदाहरणाद्वारे हे समजवण्यात आलेले आहेत. आता पुढच्या पेजवर जाऊ. पाहायला जर गेले या ठिकाणी दोघं परिस्थितीमध्ये जर पाहायला गेले तर रंग परिवर्तन पहा. तिसरी घटना मी समजावून दिली तुम्हाला मी. म्हणजेच याच्यात काय दिलं आहे की तिसऱ्या घटनेत काय सांगण्यात आलं, मग भुंग्यांची वस्ती वाढण्याची सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये रोगग्रस्त झालेल्या परिणामी पाण्याची संख्या काय होते कमी झाल्यामुळे भुंग्यांना अल्प अन्य स्वरूपामध्ये पोषण मिळणं, झाडांमध्ये वनस्पती रोगग्रस्त होतात. भुंग्यांसाठी पूर्ण संख्या जी होते ती कमी होते आणि परिणामी भुंग्यांच्या अल्प पोषण त्याला मिळत असते. भुंग्यांच्या सरासरी जैवभारामध्ये तुलना पाहायला गेले तर त्याच्यात उणीव येते. काय ते उणीव. तर कित्येक वर्षानंतर रोगग्रस्त स्थितीमध्ये सुद्धा भुंग्यांच्या कित्येक पिढ्या जिवंत आहेत. त्याशिवाय जेव्हा वनस्पतींमध्ये समाप्त होत असतो तेव्हा अन्न पुरेशा प्रमाणामध्ये मिळते आणि भुंग्यांची जैवभारामध्ये काय परिवर्तन होते तर त्याच्याविषयी पुढे पाहू या. की आनुवंशिकतेच्या लक्षणामुळे होतो. तर याच्यामध्ये पाहायचे पुढचा टॉपिक्स उपर्जित लक्षण. आता हे उपर्जित आणि आनुवंशिकतेच्या लक्षणामध्ये पहा की लिंगी प्रजनन करणाऱ्या सजीवांमध्ये जननपेशी विशिष्ट प्रकारच्या जनन अधिच्छद ऊतींमध्ये निर्माण पावत असतात. जर अन्नाच्या किंवा पोषणामुळे भुंग्यांच्या शरीरामध्ये जैवभारात घट झाली किंवा त्यांच्या प्रजनन किंवा जनिनच्या जे DNA पेशी जे होतात यांच्या संघटनात किंवा काही त्याच्यामध्ये परिणाम घडत नाही, त्रुटी निर्माण झाली, तर यामुळे पोषणामुळे वस्तीत कित्येक भुंग जे असतात ते कमी जैवभाराचे असतील तर कित्येक विकसांची संध्या देत नाही आहे. म्हणजे याचे प्रमुख लक्षण कशाचे असेल की दैहिक ऊतींमध्ये होणारे जे परिवर्तन आहे ते लिंगी पेशींच्या DNA दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनकाळात प्राप्त केलेला अनुभव जनिन पेशी म्हणजे DNA काही फरक आणू शकत नाही. एवढ्यासाठी त्याला जैव उत्क्रांती म्हणता येणार नाही. म्हणजे हा जो DNA असतो तो संपूर्ण काय त्याला पोषण बी मिळालं पाहिजे DNA, कारण की हा प्रोटीन संश्लेषणचा जो भाग असतो शरीरामधला याच्यावरती निर्भर राहत असतं की याला कोणत्या प्रकारचे पोषण मिळते. ज्याला पोषण एकदम व्यवस्थित मिळत असेल तर त्याच्या DNAच्या याच्यामध्ये व्यवस्थित विकसित पावतील आणि त्यांची वस्तीत पण वाढ होत असेल. परंतु त्यांना जर पोषण जर नाही मिळालं तर पोषण नाही मिळालं तर DNAचा जो प्रोटीनचा भाग जो असेल तो संपूर्णपणे पोषण नाही देत असल्यामुळे तर त्याच्या रंगसूत्रामध्ये काय होऊ शकते त्रुटी निर्माण होऊ शकते. परिणामी त्यांची संख्या वाढणार नाही, त्या त्रुटी निर्माण होऊ शकते. तर याप्रमाणे जैवक्रियेद्वारे पुढील पिढीत आनुवंशिकता होत नाही आणि प्रयोगाद्वारे समजून घेतले आपण. आता समजा याच्यामध्ये शेपटीवाला उंदीर असेल, एक दुसरं उदाहरण, यांचे संवर्धन तर पुढील पिढीतील संततीला पण शेपटी असेल आपण गृहीत धरू शकतो. आपण समजू की याला शेपूट होती म्हणून त्याला बी पुढे शेपूट राहील. पण कित्येक पिढ्यांमध्ये शेपटीत कापण्यात आले तर काही उंदरांद्वारे शेपटीशिवायची संतती प्राप्त होईल का, असा आपल्याला एक त्याच्यात प्रश्न निर्माण होतो. तर नाही, जे स्वाभाविक आहे. पण कारण की शेपटी कापल्याने जनन पेशींच्या जनिनावरती कोणताही प्रभाव पडत नाही. कारण की अंग जरी कापलं जात असेल परंतु त्याचे जो DNAचा भाग ज्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी तयार होत असेल पण त्याला त्या ठिकाणी जर प्रोटीनचं जर पोषण व्यवस्थित असेल तर त्यांच्या DNAची जी मात्रा जी असेल ती वाढत जाईल आणि त्या प्रकारचे त्याच पोषण मिळाल्यामुळे त्यांचा विकास व्यवस्थितपणे होऊ शकतो. तर याच्या ज्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. त्याचप्रमाणे याच्याविषयी एक प्रयोग माहिती देणारा जो एक वैज्ञानिक होता त्याचं नाव तो चार्ल्स डार्विन, जे पुस्तकामध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकतात की चार्ल्स डार्विन हा ज्यावेळेस 22 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांनी समुद्र यात्रा केली होती आणि वर्षात त्यांनी दक्षिण अमेरिका त्यांच्यात विविध टापू किंवा यात्रा केली होती. उद्देश पृथ्वीपरच्या जैवविविधतेच्या स्वरूपाशिवाय ज्ञान प्राप्त करणे हा होता.
जैवविविधतेच्या विषयाला त्यावेळेच्या प्राप्य दृष्टिकोनाला नेहमी परावर्तित तसेच रसप्रद आहे की इंग्लंडला परत आल्यावर ते परत कोणतेही गेले नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रयोग केले होते की नैसर्गिक पसंतीद्वारा बरोबर नैसर्गिक पसंतीद्वारा जैव उद्विकासच्या स्वतःच्या परिकल्पनेच्या मांडणी केली होती आणि असे त्यांना पण माहीत नव्हते की क्रियाद्वारे कोणत्याही क्रियाद्वारे जातीत भिन्नता येते. तर मेंडल्सचा जो प्रयोग होता त्याचा त्यांना लाभ मिळाला होता. मेंडल्सच्या त्या प्रयोगाचा त्यांनी अभ्यास केला होता, परंतु दोन्ही व्यक्तींच्या वैज्ञानिक न होते, परंतु एकमेकांना ते ओळखत पण न होते. त्यांना देखील एकमेकांची कार्याविषयी माहिती न होते, वेगळे होते दोघांपासून. तर डार्विनला त्याच्या जैव उत्क्रांतीच्या कारणानेच जाणतो, कारण की निसर्गप्रेम पण होते ते आणि एक शोध जमिनीच्या फलद्रुपता टिकवून ठेवण्यासाठीची गांडुळाविषयीच्या भूमिकेच्या विषयात त्यांच्यात होते की गांडूळ जो आहे तो शेतीमध्ये जमिनीची फलद्रुपता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत असतो, याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली होती. तर अनुवांशिकता जी आहे याच्यामध्ये वारसागतनुसार म्हणजेच जे पितृपिढीतून संतती पिढी किंवा बालक पिढीमध्ये यांची चर्चा केली गेली. तर जनीन विद्येचे जे ज्ञान जैव उत्क्रांतीसाठी समजण्याची जरुरी आहेत. यामुळे 19व्या शतकात नैसर्गिक पसंतीद्वारे जैव विकासाचा सिद्धांत देणारा हा चार्ल्स डार्विन जैव उद्विकासाचा सिद्धांत देणारा वैज्ञानिकનું नाम શું હતું? तर या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर चार्ल्स डार्विन इथं फार लक्षात घ्यायचं, जे शोध करत असतात ना त्यांचे एक लिस्टच तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यावरून पण प्रश्न विचारले जात असतात. आणि क्रियाविधींचे संशोधन करू लागले. निश्चितपणे ते होऊ शकते की त्यांना त्यांच्या समकालीन ऑस्ट्रियन ग्रेगर मेंडल्सच्या प्रयोगाचे महत्त्व जाणले असते. मेंडल पण डार्विनला देखील या सिद्धांताची कल्पना नव्हती. त्यांनी शोध लावत गेले, परंतु ते काही ओळखत नव्हते ज्यांचे शोध लागले गेले होते त्यांच्यासाठी. आता याच्यावरती मध्ये पहा, डार्विनच्या सिद्धांतानुसार आपल्या समजण्यात आले की सरळ सजीवातून जटिल स्वरूपाच्या सजीवांमध्ये विकास कशा प्रकारे रीतीने झाला असेल याच्यावर म्हणजेच एक प्रयोग जो सांगितला त्याच्यात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ज्या लक्षणे जे वहन पाहत असतात कशा प्रकारे ते उतरून येत असतात ते त्याच्यात ट्रान्सफर होतात, ही आपल्याला या विषयाची माहिती प्राप्त होत असते त्याच्या प्रयोगाद्वारे. परंतु दोघं हे समजण्यासाठी काय झाले, असमर्थ राहिले की पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, म्हणजेच की सर्वात आधी सजीवांचा जन्म आविर्भाव म्हणजे उद्भव कशा प्रकारे झाला असेल, पृथ्वीवरती सजीवांची निर्मिती कशी झाली असेल त्याच्याविषयी त्यांना माहिती नव्हती. त्याचप्रमाणे एक ब्रिटिश वैज्ञानिक होते, त्यांचं नाव होतं हॉल्डेन, JBS हॉल्डेन. ते काही काळानंतर भारताचे नागरिक बनून गेले होते. तर 1929 दर्शविले की सजीवांचे सर्वोच्च प्रथम उत्पत्ती सरळ कक्षेच्या अकार्बनिक अणूंमधून झाले. सर्वात त्यांनी ती माहिती दिली की पहिला जो सजीव जो निर्माण झाला आहे पृथ्वीवरती तो अकार्बनिक अणूंमधून त्यांचे DNAच्या प्रयोग झाल्यामुळेच ते सजीवांची उत्पत्ती झालेली आहे, त्याच्याचमुळे ते उत्पन्न झालेले आहेत असे ते JBS हॉल्डेन हे जे ब्रिटिश वैज्ञानिक होते त्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीच्या वर्तमान वातावरणापेक्षा सर्व बाजूने भिन्न होते. प्राथमिक आवरणात संभवतः काही जटिल कार्बनिक अणूंचे संशोधन समजण्यासाठी सजीवांसाठी जरुरी पण होते. प्राथमिक जीव तसेच दुसऱ्या रासायनिक संश्लेषणाद्वारे उत्पन्न झाले असतील. आता याच्यामध्ये ते सजीव कशा प्रकारे ते उत्पन्न झालं असतील अशी परिकल्पना येत होते. आणि याच्यामध्ये स्टॅनले एल मिलर, हॉराल्ड C. उरे 1953 यांच्या प्रयोगात यांनी जे प्रयोग केले होते याच्याद्वारे त्यांनी सांगितले की कृत्रिमपणे पण असे वातावरण निर्माण केले की ज्याच्यात संभवतः प्राथमिक तसेच प्राचीन वातावरणाला समान
असेल, म्हणजे याच्यामध्ये कसं अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड्स यासारखे अणूंचा भाग होता, परंतु ऑक्सिजनच्या याच्यामध्ये काय होता, अभाव होता. याच्यात ऑक्सिजनचा उपयोग करण्यात आला नव्हता. पात्रात पाणी होते, पण त्यांनी मिश्रणाला 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमानाला ठेवले, कमी तापमानाला ठेवले आणि वायूंच्या मिश्रणात विद्युत ठिणग्या उत्पन्न करण्यात आल्या आणि आकाशात वीज चमकते असे दर्शविले. एका आठवड्यानंतर 15% कार्बन मिथेन सरळ कार्बनिक संयोजनात परिवर्तन झाले आणि ज्यात ॲमिनो ॲसिड पण समावेश होता आणि प्रोटीनच्या अणूंची निर्मिती करत असतात. ॲमिनो ॲसिड जो असतो हा ॲडिनोसाइन जो भाग जो असतो हा ॲमिनो ॲसिड अत्यंत महत्त्वाचे आहे की जे प्रोटीनचे जे अणू असतात, जे DNA मधले, ते त्यांचे उत्पन्न करायचे काम करत असतात. ॲमिनो ॲसिड प्रोटीनच्या अणूंच्या बंधारणीय एकक आहेत. हा जो भाग आहे या ठिकाणी परीक्षेत विचारला जात असतो, तर ते तुम्ही खास करून लक्षात ठेवायचे आहेत. तर ॲमिनो ॲसिडच्या या अणूंच्या बंधारणामुळे प्रोटीन्सचा भाग निर्माण झाल्यामुळे सजीवांची उत्पत्ती झाली असावी, असा त्यांच्या प्रयोगामध्ये त्यांनी प्रूफ केले. त्यानंतर आहे जाती निर्माण. जाती निर्माणमध्ये याच्यात दिलेलं आहे स्पेशिएशन्स. तर याच्याविषयी आपल्याला या भागात पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये जाती निर्माण आपल्याला पाहायचे. तर याच्यामध्ये हे सजीवांचा जो सूक्ष्म विकास होतो, काय होतो, सूक्ष्म विकास होतो, याच्याविषयी पाहायला आपण. तर याच्यामध्ये पाहायला गेले की परिवर्तन हा खूपच एक महत्त्वाचा आणि लहान आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे सजीवांच्या विकासामध्ये. तर विशिष्ट जातींच्या वस्तीमध्ये सामान्य लक्षणांमध्ये परिवर्तन पाहायला मिळत असते, जे आनुवंशिकतेचाच भाग असतो. परंतु याच्यामुळे समजण्यात येत नाही की नवीन जाती जी असते, जी नवीन जाती असते, हा कशाप्रकारे उद्भव कशाप्रकारे होत असतो, किंवा असे बी सांगता येत नाही की आता भुंग्यांचे उदाहरण पाहिलं आपण, भुंग्यांचा समूह की ज्याविषयी आपण चर्चा केली, परंतु दोन्ही भिन्न अवस्थेत विभागले जात असतात. एक दुसऱ्याबरोबर ते प्रजनन करण्यासाठी असमर्थ होतील, त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये उत्पन्न होईल की त्याचं दोन्ही स्वतंत्र जाती म्हणू शकतो. आणि त्या कारणांची जे विस्तृत याच्यात पाहायला गेले की समजण्यासाठी याच्यात खाली विधान दिले पाहिजे. आता समजा की झाडे ज्याच्यावरती भुंगे अन्न मिळवण्यासाठी आधार ठेवते, किडे मोकळे फिरत असतात, त्या ठिकाणी ते कुत्रून खात असतात त्याच्यामुळे. तर त्या जागी झाडे एका पर्वतमाळ्याच्या मोठ्या विस्तारामध्ये पसरली तर काय होऊ शकते की वस्तीत वाढ पण विशाल होत असते. पण व्यक्तिगत भुंगे स्वतःच्या अन्नासाठी जीवनभर स्वतःच्या आजूबाजूच्या कित्येक झाडांवरती अवलंबून राहत असतात, जे पोषणाचाच भाग येतो, जे ते जास्त दूर जाऊ शकत नाही. भुंग्यांची या विशाल वस्तीच्या आसपास उपवस्ती बनते, कारण की याच्यात तसेच नर किंवा मादा भुंग्यांच्या प्रजननासाठी आवश्यक आहेत. त्याच्यात मेल फिमेल सारखा भाग आवश्यक असतो. तर प्रजनन सामान्यतः उपवस्तींच्या सभ्यांमध्येच दर्शवितात आणि साहसी भुंगे जे असतात ती एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी पण जाऊ शकतात. कावळे भुंग्याला एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी त्यांना नुकसान न पोहोचवता दुसऱ्या स्थानी पण ठेवू शकत असतो. दोन्ही परिस्थितीमध्ये बिनप्रवासी आणि किंवा अप्रवासी भुंगे स्थानीय वस्तींबरोबर प्रजनन करतील आणि परिणामी अप्रवासी भुंगे नवीन वस्तीत प्रवेश केल्यामुळे त्या ठिकाणी नवीन जातीच्या निर्मिती होण्याची शक्यता असू शकते. जनीन प्रवाह वहन पावल्यामुळे ते आंशिकरित्या वेगवेगळ्या असतात आणि संपूर्णपणे वेगळे नसतात. वेगळे असतात परंतु पूर्णपणे वेगळे पाहायला मिळत नसतात. दोन उपवस्तींमध्ये एक विशाल नदी आली तर दोन्ही वस्तूंची वाढ विशेष स्थान बनत असते आणि आता जनीन प्रवाहाचे स्तर अजूनही कमी होत असते. याच्यामध्ये उत्तरोत्तर पिढीमध्ये आनुवंशिक विचलन उपवस्थित विभिन्न परिवर्तनाचे
संग्रहण होऊ शकते आणि भौगोलिक स्वरूपाच्या भिन्नताच्या या वस्तींमध्ये नैसर्गिक पसंतीची रीत पण याच्यात भिन्न असते. अशा प्रकारे उदाहरण याच्यात एक उपवस्थित धाराद्वारे कावळे समाप्त होतात तर दुसऱ्या उपवस्थीमध्ये ही घटना घडत नाही. कावळ्यांची संख्या खूप जास्त असते. परिणामी स्वरूपी पहिल्या स्थानावर भुंग्यांचा हिरवा रंग नैसर्गिक पसंती होत नाही तर दुसऱ्या स्थानावर त्यांची पसंती होते. भुंग्यांची स्थायीच्या उपवस्थींमध्ये आनुवंशिकता विचलन आणि नैसर्गिक पसंतींच्या संयुक्त परिणामामुळे प्रत्येक वस्ती एकमेकापासून भिन्नता जाती दर्शवित असतात. संभवतः याच्यामध्ये शेवटी सांगता येईल आपल्याला की जी वस्ती असते संयुक्त परिणामामुळेच भुंग्यांची साहित्य उपवस्तीमध्ये आनुवंशिक विचलन नैसर्गिक पसंतीच्या संयुक्त परिणामामुळे वस्ती एकमेकापासून जास्त भिन्न होते आणि हे संभवतो शेवटी या कारणांमुळेच एकमेकांमधून मिसळलेले तरी आंतरप्रजननासाठी असमर्थ असतात. शक्यतो DNA हे परिवर्तन पुरेसे आहेत. जे रंगसूत्रांच्या संकेत परिवर्तन तसेच दोन वस्तींमधील सभ्यांच्या प्रजनन पेशींची संमेलन करण्यास असमर्थ असतात आणि किंवा संभव आहे याशी दोन विभिन्नता त्याच्यात उत्पन्न होते. म्हणजे काही शक्यता पण करून देत असतात तर काही त्यांच्या ते शक्यता होत नसतात. तर ज्याच्यात हिरवा रंगाचा जो मादा आहे तो भुंग लाल रंगाच्या नरबरोबर जर मादा लाल रंगाचा भुंग असेल आणि तो नर लाल रंगाच्या नरबरोबर हिरव्या रंगाचा मादा आणि लाल रंगाचा नर जर असेल अशा भुंग्यांची क्षमता गमावतात. परंतु म्हणजे त्यांच्यात विविधता आढळली आणि ते फक्त हिरव्या रंगाच्या नर भुंग्यांबरोबर प्रजनन करू शकतात. हिरव्या रंगाच्या प्राकृतिक पसंतीसाठी अत्यंत दृढ परिस्थिती असते. याचा अर्थ असा की हिरव्या रंगाचा मादा भुंगा आणि दुसऱ्या समूहात लाल रंगाच्या नर बरोबर मिसळतो तर त्यांचा व्यवहार असा होईल की त्यांच्यात प्रजनन होऊ शकणार नाही. परिणामी भुंग्यांची नवीन जातींचे निर्माण होते. म्हणजेच काय झालं की त्यांच्या प्रजननामध्ये वेगळ्या जातींच्या प्रजननामुळे त्यांच्या DNA त्रुटी निर्माण झाले. त्रुटी निर्माण झालीच म्हणजेच त्यांच्यात परिवर्तन आले आणि कालांतराने ही आनुवंशिकतेची जी घटना असते ती बदलत राहत असते. असं नाही की सर्वच समजा मानवांमध्ये सर्वच गोरे असतील तर गोरे जेवणार तर काही गोरे तर काही काळे काही सावळे. म्हणजे कालांतराने हा आनुवंशिकता या DNA त्रुटी उद्भवत असते आणि त्याचमुळे या ठिकाणी उदाहरण म्हणून इथं मानवाचे घेऊ की याच्यात मानवांमध्ये काही काळे पाहायला मिळतील तर काही तुमचे गोरे पाहायला मिळतील तर काही तुमच्यामध्ये याच्यात सावळे पाहायला मिळतील तर काही कोडे पाहायला मिळतील. तर हे आनुवंशिकतेच्या मध्ये हे जे DNA असतात यांच्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळेच या प्रकारची घटना म्हणजे जनिनमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळेच या प्रकारची घटना आपल्याला पाहायला मिळत असते. तर आनुवंशिकता आणि उत्क्रांतीचा जो महत्त्वाचा भाग आहे तो सर्वात जनिन विद्या जी असते DNAचा जो भाग असतो DNAचे अणू यांच्यावरती सर्व निर्भर असते आणि क्रोमोझोम्स म्हणजे त्यांचे रंगसूत्रे. त्यानंतरचा जो भाग आहे उत्क्रांती आणि वर्गीकरण. आता उत्क्रांती आणि वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की आपण काय चारही बाजूला असणाऱ्या भिन्न जातींमध्ये आपल्या आजूबाजू म्हणजे आसपासमध्ये असलेल्या चारही बाजूंना असणारे भिन्न जातींमध्ये विकासाच्या संबंधित प्रस्थापित करू शकतो आणि एका प्रकारच्या समय घड्याळापेक्षा मागे जायचे आहे. म्हणजे मागच्या भागात आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे. उद्विकासच्या क्रमांचे निर्धारण आपण करू शकतो. जातींच्या लक्षणांच्या आधारे उद्विकास क्रम जो असतो त्याच्याविषयी आपण माहिती मिळवू शकतो. जे
9वीमध्ये आपण वर्गीकरण जे पाहिलं होतं सजीवांच्या याच्यात, त्याच्यावरून आपण पाहू शकतो, आठवू शकतो. आता याच्यामध्ये पाहायला गेले तर नवीन जे विविध जाती सजीव असतात त्यांच्या समानतामुळे सजीवांना एका समूहात आपण ठेवत असतो. सारखेच लक्षण असले जरी बॉडी त्यांची हे असेल परंतु त्यांच्यात काय सारखा समानताचा भाग पाहायला मिळतोय. तर अशाच समूहामध्ये त्यांना आपण ठेवत असतो. नंतर त्यांच्या अभ्यासाला वेळ देतो आणि त्याच्यानंतर कोणतेही लक्षण सजीवांच्या आधारभूत भिन्नतेचा निर्णय करतात आणि कोणतेही लक्षण महत्त्वपूर्ण कमी फरकाचा निर्णय घेतला जात असतो. म्हणजे लक्षणांविषयीचा जो अभिप्राय आहे किंवा बाह्यची त्याची आकृती आहे, म्हणजे शरीराचा त्याचे जो आकार जो असेल, बाह्य प्रकृती जी असेल किंवा विवरणात्मक लक्षण असेल त्यांना आपण म्हणतो. तर याच्यात असं म्हटलं गेले की विशेष रीतीने किंवा विशेष कार्यांचे लक्षण याच्यात म्हटले त्यांच्यात कोणतं आहे याचा अभ्यास केला जात असतो. आणि आपल्याला चार पाय असतात, हे एक लक्षण आहे. आणि वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होते, हे पण एक लक्षण आहे. इथं 4 पाय दिले आपल्याला, म्हणजे आपण 2 पायचे, परंतु प्राण्यांमध्ये 4 पायचे असतात हे आपण समजतोय. कोणाला पाय नसतात असे बी आहेत. आणि वनस्पती एक प्रकाश संश्लेषण कार्य करते. हे काय त्यांचे एक विशिष्ट जो भाग दर्शवत असतो ते त्यांचे काय असते लक्षण पाहायला मिळत असते. कित्येक आधारभूत वैशिष्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात सजीवांमध्ये समान पाहायला मिळत असतात. सर्व सजीवांचे आधारभूत एकक असतात. म्हणजे त्याचा अर्थ असं आहे की आपण 9वीचा जो अभ्यास केला आहे ना विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमध्ये त्याच्यामध्ये हेच गोष्ट आपल्याला दर्शवलेली आहे. जरी दुसऱ्याचा विषय राहिला ना, जॉईंट राहतोच मी. कोण काय बोलतोय, कोण गप्पे मारताय, सर्व आम्हाला इकडे ऐकू येतं. ठीक आहे, कॅमेरा बंद करून ठेवतो, तर दिसत नाही. तो काही जास्त पडली नाही. तो व्हिडिओ ऑन केला ना त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो जो माईक असतो ना, माईकने चालू करायचा म्हणा. माईकच्या बटन असतो ना, ते चालू करून गप्पा मारत बसतात शिक्षक. इकडे विचार शिकवतात. 30 मिनिटाचा पिरियड दिलेला टायमिंग त्याच्यामध्ये. 30 मिनिटामध्ये त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन प्रॉब्लेम त्याला माहिती त्याला मागे घेतलं मी बरोबर. आता बरोबर येतो करतोय. आता पाय 10वीचं विज्ञानचे व्हिडिओ बनवत आहे. यूट्यूब बी चालत आहे, टी व्ही चालत आहे. नंतर ते सरकारकडनं जे व्हिडिओ येतात ते बी पाठवतो आम्ही. सगळ्याचा अभ्यास करा तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. कम से कम शाळा बंद आहे, घर आपला अभ्यास तर व्यवस्थित होऊन जाईल. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे. जरी 30% सिलेबस कमी करण्यात येणार आहे तरी पण तो परीक्षा तर घेणार आहे. आणि आमचं कसं आहे, कट जरी केला ना आम्ही पूर्ण शिकवतो. कारण काय त्याचा बेस 10वीवर आहे. पुढच्या वर्षी 10वी जाणार ना. इथं जे पूर्ण केलं तर तिथे काय समजेल. हां, इथं तर काही नाही. फेल होतात तर फेलच करून टाकतात. मुलं कसं आहे, 25 मार्काची टेस्ट आहे. 25 मार्काच्या टेस्टमध्ये पण ते जर ते एवढं सिरियस नाही घेणार. आणि मार्क जर कमी पडले, बरोबर, मार्क कमी पडल्यामुळे मग काय की याच्यामध्ये शेवटी जेव्हा रिझल्ट बनतो ना, मार्क कमी पडतात. आता काही विद्यार्थी असे बी आहेत की 25मधून ते 10 आणताय, 8 आणताय, 7 आणतायत, कोणी 5 आणताय. आता शाळेमध्ये घेतले असतं तर तुम्हाला एक लिहून दिलं असतं. तुम्ही घरी येत ना रे, पाहून बिन तेवढं लिहू शकत तुम्ही. कोणत्या विद्यार्थ्याला केव्हा प्रश्न कुठं दिलेला केव्हा माहीत पडेल की जो विद्यार्थी रेग्युलर तो पाठ वाचन करतोय, आपला पाठ सुरू आहे, आता हा विषय चालू आहे, हा पाठ चालू आहे आपला मीटिंगवरती, वाचला आहे, त्याच्यात कोणते कोणते टॉपिक्स तो लिहून ठेवतो, त्या विद्यार्थ्याला लगेच करून गेलं तर फटाफट शोधून लिहून टाकेल. करण्यावरती बी राहतात. माहिती लक्ष देत नाही. पहिल्यावर याला काय मोबाईलचाच प्रॉब्लेम होईल. आता
रेग्युलर करून तू सकाळच्या आल्यानंतर तू अटेंड करून घेऊ. काय समजून द्यायचं म्हणा सरांना, चालत म्हणा तसं म्हणा. गुरुला भेटलो ओमीला सांगितलं आशिष सरांचा नंबर तर आशिष सरांचा नंबर या सुमनच्या म्हणजे काय नाही जमा करायचं बा नाही म्हणजे त्याला काल तुम्हाला फोन केला इथे फोन केली येऊन बातमीला विचारायचं काय नंबर श्रीचा जाऊ दे म्हणजे चालू आहे म्हणजे पकडत चला मग करा तुम्ही डिस्टर्ब तर जावं. तर याच्यामध्ये वर्गाच्या पुढच्या स्तरावरती एखाद्या लाक्षणिकता याच्यामध्ये, परंतु सजीवांमध्ये ती पाहायला मिळत नसते. तर याच्यामध्ये बऱ्याचशा लक्षणांमध्ये जर पाहायला गेले तर या ठिकाणी कित्येक आधारभूत वैशिष्ट्य मोठ्या प्रमाणामध्ये सजीवांच्या याच्यात समान असते. तर सजीवांच्या आधारभूत एकक काय, तो सर्व सजीवांच्या एक विशिष्ट समानता जी असते ती एक त्यांचे आधारभूत लक्षण असते, जे लक्षणे आढळतात ते. आणि लाक्षणिकता याच्यात पाहायला गेलं तर काही सजीवांमध्ये ते नसते. तर पेशी संरचनेच्या आधारभूत लाक्षणिकतेच्या एक पण याचं उदाहरण कोश, किंवा काही सजीवांमध्ये जे कोश असतात त्या कोशांमध्ये केंद्र असते, तर काही सजीवांमध्ये कोश केंद्र नसते. तर हे काय, तो त्यांच्या समूह वेगळा पाडत असतात आणि हे त्यांचे एक प्राथमिक प्रकारचे लक्षण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे बी सजीव आपण म्हणून वर्गीकरण करताना म्हणू शकतो की कोश केंद्र असलेले सजीव कोणते आणि कोश केंद्र नसलेले सजीव कोणते. तर या प्रकारची माहिती त्याच्यामध्ये सुविकसित आपल्याला त्यांची जे कोश केंद्र आहे सुविकसित झाले किंवा नसते किंवा अस्पष्ट रीतीने याच्याविषयी आपण माहिती मिळवत असतो. जीवाणू पेशी म्हणजे बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये सुविकसित केंद्र नसते, अपूर्ण असते. मोठ्या प्रमाणातील दुसऱ्या सजीवांच्या कोशात कोश केंद्र सुविकसित पाहायला मिळते. पेशी केंद्रयुक्त पेशींच्या सजीवांना एक पेशीय किंवा बहुपेशीय सजीवांची लक्षणे संरचनेत एक आधारभूत भिन्नता दर्शविते, ज्या पेशी तसेच ऊतींच्या वैशिष्ट्यीकरणामुळे असते. बहुपेशीय सजीवांमध्ये प्रकाश संश्लेषण होत नाही, होते किंवा नाही, ते वर्गीकरणाचे पुढील स्तर आहेत. म्हणजे सजीवांमध्ये तर वनस्पती सजीव प्राणी हे बी येतात, परंतु यांच्यामध्ये बहुपेशीमध्ये फक्त याच्यामध्ये वनस्पती बी आणि प्राणीमध्ये बी येतात. तर यांच्यामध्ये बहुपेशी असलेला भाग, मग याच्यामध्ये फक्त बहुपेशीमध्ये मानव बी आहे, बरोबर, इतर सजीव बी आहेत. पण प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ते दोघांमधून कोण करते, वनस्पती करते. आलं लक्षात. तर याप्रमाणे ते त्यांचे विशिष्ट लक्षणांद्वारे त्यांचे आपण वर्गीकरण करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला एक म्हणायचे आहे की उत्क्रांतीचा जो क्रम असतो यांच्यात विकास होत असतो की ज्याच्या आधारे वर्गीकरणासाठी समूह आपण बनवू शकतो. तर वनस्पतीमधून वनस्पतीच तयार होईल, ठीक आहे. त्यांचेच पानं तयार होतात, फांद्या तयार होतात, मूळ असेल तर मूळ तयार होईल, प्रकांड तर प्रकांड तयार होईल, वेल असेल तर वेलचाच भाग तयार होईल, वेलीचा भाग. तर याच्यामध्ये याप्रमाणे दोन जातींमध्ये लक्षणांमध्ये याला समानता असते, परंतु असेच संबंध पण त्यांच्या जवळचाच असतो. जास्त समानता त्यांच्यात, जेवढ्या जास्त समानता त्यांच्यात असलेली उद्भवता पण जवळच्या आणि भूतकाळामध्ये पण समान पूर्वजांकडून झाला असेल. जसं की आता याच्यात भाऊ बहिणीचे जवळचं उदाहरण पण बघा. एक भाऊ असेल आणि एक बहीण असेल, सर्वात जवळचे संबंधी आहेत आणि त्यांच्यामध्ये पहिल्या पिढीमध्ये त्यांचे पूर्वज समान होते. पूर्वज समान म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये कोणी 3-4 पिढी पहिल्याच्या कोणी एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा संबंधी असेल, तर त्यांच्यात जो एखादा बोलणारा जास्त असेल तो आता बालक म्हणून आलेला आहे आणि त्यात तो एकदम बोलतोय, आणि तो बोलणारा आत्ताच्या एक संतती म्हणून मध्ये जो आलेला आहे त्यांचे एक लक्षण, आणि तो पितृपिढीमध्ये गेलेला एक तो जास्त बोलणारा असेल, तर ते हे काय झालं, त्यांचे एक प्रकारचे लक्षण काय झालं, मॅच झालं. परिवारामध्ये कुटुंबामध्ये त्या सदस्याचे काय होते लक्षण त्यांच्यामध्ये मॅच झाले, जुळले. तर मुलींच्या याच्यामध्ये पाहायला गेले, मुलींचे चुलत किंवा मामे भाऊ बहीण असेल त्यांच्याशी संबंधित आहेत. म्हणजे मामांसारखा बोलतोय किंवा काका बाबांसारखा बोलतोय किंवा काका बाबासारखे दिसतोय,
या प्रकारचे त्यांचे जे लक्षणं आहेत ते काय आहेत, पूर्वजांच्या याच्यातून लक्षणं म्हणजे याच्यात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते स्थलांतर होत असते. स्वतःच्या भावापेक्षा कमी जवळचा संबंध आहेत. मुख्य कारण याच्यात असे की त्यांचे पूर्वज काय आहेत, समान आहेत. काय समान पूर्वज असल्यामुळे याच्यात आजोबा आणि आजीचे भाग जर पाहायला गेले, इथं आजोबा आणि आजी जे त्यांच्या 2 पिढींच्या आधीचे आहे किंवा नाही, एका पिढीचे आधीचे, आता याच्यामध्ये व्यवस्थित समजले पाहिले की जी जाती असते ती जाती किंवा सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या विकासाच्या संबंधाचे प्रतिबिंब असते. म्हणजेच ते विकास तर होतो त्या जातींच्या, परंतु त्यांच्या पूर्वजांचे जे संबंधित जे लक्षण असतात तर त्या लक्षणांच्या आधारे त्यांच्या वर्गीकरणाचा जो संबंधित भाग असतो ते एक त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत असते. म्हणजे पितृपिढींचे लक्षणं आताच्या जे बालपिढी असतात त्यांच्यामध्ये पाहिलं म्हणजे त्यांचेच प्रतिबिंब या ठिकाणी संबंधांचे प्रतिबिंब प्रस्तुत होत असते. तर याप्रमाणे जातींच्या अशा समूहांचे निर्माण करू शकतो की पूर्वज जवळच्या भूतकाळात समान होते. जसे की आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आपले आजोबा असतील, 3-4 पिढीमधले असलेले आजोबा असेल किंवा काका असेल, ठीक आहे, किंवा आई असेल, असे यांचे जे लक्षण आहेत ते आता आपल्या याच्यामध्ये आढळत, या पिढीमध्ये आढळत आहेत. तर एका ज्याला तो भूतकाळामध्ये म्हणजे आपले जे पूर्वज होते ते आपले भूतकाळ आणि आता जे आहेत ते आत्ताचे, म्हणजे भूतकाळात असलेले जे व्यक्ती आहेत जे संबंधित त्यांचे जे लक्षण आहेत ते आताच्या पिढींच्या सोबत ते समानता दाखवत आहेत, त्यांच्यासारखे लक्षणं दाखवत आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर एक मोठा समूह बनवू शकतो आपण. अपेक्षित रीतीने त्यांचे जास्त दूरचे समयानुसार होत असते. भूतकाळाच्या कड्यांचे निर्माण केल्यास प्रारंभिक स्थितीपर्यंत आपण त्याच्यात विकासाच्या प्रारंभिक स्थितीपर्यंत आपण त्याच्या पोचू शकतो. आणि एक मात्र जाती की फक्त सत्य की जीवाची उत्पत्ती नक्कीच अजैविक पदार्थामधूनच होऊ शकेल, म्हणजे अकार्बनिकच्या भाग. तर जसे संभवित झालं असेल त्याच्याविषयीची माहिती पुढे दिलेली आहे, ते आपण आता पाहणार आहे की उद्विकास संबंध शोधणे. आता उद्विकास संबंध शोधणे याच्याविषयी पुढे भाग दिलेला आहे आपल्याजवळ, त्याच्याविषयी आपण माहिती मिळवणार आहे. जेव्हा उत्क्रांतीचा जो जाणण्याच्या म्हणजे त्यांची माहिती ज्यावेळेस आपण प्राप्त करत असतो त्याच्यात आपण समान लाक्षणिकता किंवा समान लक्षणांची ओळख कशा प्रकारे करतो, त्यावेळेस त्यांच्यात समान असलेला भाग, कारण की समान पितृकडून आनुवंशिकता पावलेले असतात. जसं की याच्यामध्ये वास्तविकतेप्रमाणे समजा पक्षी असतील किंवा सरीसृप असलेल्या वर्गातले प्राणी असतील किंवा उभयजीवी प्राणी असतील किंवा सस्तन प्राण्यांचे असे 4 उपांगी पाहायला मिळत असतात. तर या ठिकाणी पुस्तकात पण तुमच्या याच्यात दिलेले आहेत. सर्वांच्या उपकांची आधारभूत संरचना एकसारखी असते, पण विविध पृष्ठवंशी कार्य करण्यासाठी त्यांचे रूपांतरण होत असते. उपकांची आधारभूत संरचना एकसारखी असते. अशा समूह लक्षणांच्या मदतीने विभिन्न जातींमध्ये उद्विकासीय संबंधांना ओळखता येत असते. परंतु याचं कोणत्याही प्रकारची समानता असणे, कोणत्याही अंगांच्या आकारामध्ये समानता असणे याचे एक मात्र कारण समान पूर्वज नाही आहे. समान पूर्वज अंग जरी सारखे आहेत परंतु त्यांचे पूर्वज काय आहे, याच्यात त्यांचे जे समानताचे जे कारण आहे ते पूर्वज नाही आहे. जसे की आता याच्यामध्ये वट वाघोड पाहून घ्या. गुजरातीमध्ये शब्द ज्याला चामाचिवडी म्हणतात. चामाचिवडी लक्षात ठेवायच्या. हे जे पंख आहेत तसेच पक्ष्यांचे जे पंख आहेत जे तुमच्या 9.9च्या आकृतीमध्ये दिलेले पुढे त्या ठिकाणी दर्शवतो मी. पक्ष्यांच्या आणि त्यांच्यामध्ये फरक पाहायला मिळतोय. आता या ठिकाणी थोडक्यात आपण इकडं थोडं
या ठिकाणी हा बेडूकचा भाग दिसतोय आणि हा काय पालचा भाग आहे. ठीक आहे, बेडूकच्या रचनामध्ये याच्यात पायाचा भाग पहा. ठीक आहे, बेडूक आणि पाल दोघांच्या याच्यात रचनेत समानता आहे, सारखाच भाग दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर खाली याच्यामध्ये पक्षी आणि मानवाचा भाग पहा. पक्षीमध्ये काय आहे, इकडं 5 बोट आहे आणि इकडं काय दिसतंय तुम्हाला, दिसतंय का, हा फरक आढळतोय का नाही. या प्रकार त्याच्यात विभिन्नता पाहायला मिळत असते. ठीक आहे, आता जसं की आता बेडूक आहे, बेडूकमधला जो भाग आहे तो पक्षीमधला भाग पहा आणि पालचा जो अंग आहे तो पालचा अंग आणि आपल्या मानवाच्या अंगाने याच्यामध्ये फरक पहा. यांची बी 5 बोट, इकडे बी 5 बोट, म्हणजे याच्यात समानता थोडी आढळत असते. तर या ठिकाणी जे विभिन्नता वटवाघूळसाठीचे ते आपण इथं पाहू की याच्यात पाहायला गेले की वटवाघूळ जे पक्षी कसे वटवाघूळला काय असते, पंख असतात, परंतु 4 याच्यामध्ये पाहायला जर गेले खार तसेच पालीला पंख नसतात. पालला याच्यामध्ये उडणारी पालना पण याच्यात त्या प्रकारची क्षमता असते. पक्षी तसेच वटवाघूळमधील संबंध खार आणि पालीच्या तुलनेत एकमेकांशी अधिक आहेत का याच्याविषयी पाहायला गेले. आता याच्यात वटवाघूळ पंख येत असतात त्यांना, पक्षी आणि वटवाघूळ, पण यांच्यामध्ये पंख समानता आढळते का, नाही आढळत. त्यांचे अंग जे असतात त्यांच्यात समानता आढळत नसते. या आधीचे कोणत्याही याच्या निष्कर्ष काढावे आपण म्हणू शकतो की जो पक्षी आहे, पक्षीचा भाग तसेच वटवाघूळ जो आहे या पंखांचे अवलोकन जर सूक्ष्मपणे केले पाहिजे तर याच्यात कळेल आपल्याला की या ठिकाणी जेव्हा आपण अभ्यास केला असता तर याच्यामध्ये म्हणता येईल की आपल्याला आढळते की वटवाघूळच्या पंखामध्ये मुख्यत्वे मध्य बोटाची त्वचा विस्ताराने निर्माण पावलेली आहेत, परंतु पक्षीचे पंख आहे त्यांच्या संपूर्ण अग्र उपभागांच्या त्वचेत विस्ताराने तयार होतात, जी त्यांच्या पिसांनी झाकलेली असते. दोन्ही पंखांची रचना आणि बंधारण तसेच संघटना जी भिन्नता असते. ते एकसारखे दिसतात परंतु ते उघडण्यासाठी, कारण की उघडण्यासाठी त्यांचा उपयोग ते करत असतात. तर ते एकसारखे दिसतात कारण उडण्यासाठी त्यांचे उपयोग करत असतात आणि परंतु सर्वांची जी उत्पत्तीची जी आहे ती संपूर्णपणे समान रीतीने झालेली नाही आहे. कारण त्याच्यामध्ये काय समरूप आणि कार्य सदस्य अंग, समरूपांग आणि कार्य सदस्य अंग यांच्यात लक्षण मांडण्यात आलेले आहेत, सममूलक लक्षण नाही आहे. याच्यात तर पाहायला गेलं तर रसप्रद असे की पक्ष्यांच्या अग्र उपांगांना तसेच वटवाघूळच्या अग्र उपांगांना समजण्यात मांडण्यात येत असे किंवा समरूप असते, हे त्याचे जबाबदार घटना आहेत. आता कार्य सदस्य अंग आणि अग्र सदस्य अंग हे सगळे याच्यामध्ये उदाहरणाचा भाग आहे. वटवाघूळ आहे, ठीक आहे, आणि इकडं पक्षीचा भाग आहे. तर वटवाघूळचा भाग जो दिसतो तुम्हाला इकडं हे यांचे अग्र उपांग, ठीक आहे, आणि पक्षी जे आहेत यांचे हे अग्र उपांग इथून वाढत जात असते, परंतु याचा उपयोग कशासाठी, उडण्यासाठी घेत असतात. आणि वटवाघूळ जे त्याच्यामध्ये हे इथून इकडं विस्ताराने पावत आहेत, हे इथून त्यांच्या विस्ताराने ते वाढत जात आहेत, परंतु पक्ष्यांच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेले तर या ठिकाणी त्यांचे इथून काय होतात, अग्र उपांग जो असतो हा त्यांचा अग्र उपांग आहे, हा विस्ताराने जरी वाढला आहे अशा प्रकारे पंखांची रचनामध्ये पाहायला जर गेले की या ठिकाणी विस्ताराने निर्माण पावलेली असतात. पक्षी पंख संपूर्णपणे अग्रपंखांच्या विस्ताराने त्वचेच्या भागाने ते तयार होत असतात, झाकलेले असते त्वचाने, त्यांचे उपयोग ते ओढण्यासाठी करत असतात. दोन्ही पंखांची रचना बंधारण संघटकात जास्त भिन्नता आहे. ते एकसारखे दिसतात कारण की उडण्यासाठी त्यांचा उपयोग करतात, परंतु सर्वांची उत्पत्ती संपूर्णपणे समान रीतीने झाली नाही आहे.
ते बी वटवाघूळ उडण्यासाठी त्याचा उपयोग करत असते आणि पक्षी बी करतो, परंतु दोघांची जी अंग आहेत ते वेगळ्या याच्यातने विस्तारण पावलेले आहेत, सारखे नसतात। जे त्यांच्या उडण्या आहेत तर त्यांचे अंगच, परंतु उडण्या त्यांचा जो रचना जी आहे ती तर वेगवेगळी आहे आणि ते त्यांचे उपयोग कशासाठी करतात? उडण्यासाठी, मग ते कार्य करतात। उडणं हे त्यांचे काय कार्य, असे अंग की त्यांच्याद्वारे ते कार्य घडून येतात, अशा अंगांना ते कार्यसदस्य अंग असे म्हणतात। कार्यसदस्य अंगाची व्याख्या की ज्या अंगांद्वारे त्यांचे कार्य घडत असते सजीवांची त्यांना कार्यसदस्य अंग असे म्हणतात। याच्यामध्ये सममूलक लक्षण तर याच्यात विचारण्यासाठी आता विचार याच्यात केला तर जास्त असं आहे की पक्ष्यांच्या अग्र उपांगांना तसेच वटवाघूळच्या अग्र उपांगांना उपांगाला समजात मानता येते पण किंवा समरूप मानता येते। दोघं तर सारखेच आहे, परंतु त्यांचा विस्तार जो आहे पक्ष्यांच्या तो कमी असतो, पावलेला असतो, त्वचा त्यांच्या हे केले झाकलेले असते, परंतु इकडं वटवाघूळचा आहे तो विस्ताराने वाढत जात असतो। त्यानंतरच्या भाग आहे जीवाश्मी, अश्मी म्हणजे जीवाश्मी। आता हे जे फॉसिल्स आहेत म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये फॉसिल म्हणतात, यांचा जो अभ्यास आहे या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे। डेट्स पद्धत जी असते हे कोणतीही प्रजाती जर आपल्याला कुठलेही हाडके वगैरे मिळाले किंवा कोणतेही त्याचे अवशेष मिळाले तर त्याची माहिती कळण्यासाठी अत्यंत आधारभूत जी माहिती आहे ही आनुवंशिकता उत्क्रांतीवरूनच आपल्याला मिळत असते। अंगांची रचना मात्र वर्तमान जातीवर होऊ शकत नसते, परंतु त्यांच्या त्या जातीवर पण आधारित असते की जे आता जिवंत नाही आहेत, म्हणजे ते भूतकाळाचे जे सजीव होते त्याच्यावरती पण आधार ठेवत असते। तर समजा एखादी जाती लुप्त झाली असेल किंवा ती कधीच अस्तित्वात पण अस्तित्वात कधीच होती आणि अशा अश्मीद्वारे जाणू शकतो की लुप्त झालेली जाती कधी अस्तित्वात पण होत्यात, म्हणजे या अश्मींद्वारे जाणू शकतो। जी खाली आकृती दिलेली आहे तुम्हाला त्याच्यात मी सांगतो त्याप्रमाणे सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरांचे विघटन होते आणि तो शेवटी काय होतो? नष्ट होतो। आणि कित्येक सजीव किंवा त्यांचे काही भाग अशा वातावरणात जातात की ज्यामुळे त्यांचे विघटन संपूर्णपणे होऊ शकत नाही। जसे उदाहरण इथं कोणताही एखादा मृत कीटक गरम मातीत कोरडा होतो आणि त्यात कीटकांच्या शरीराची छाप कायम राहत असते। या प्रकारे रीतीने लक्षण अवशेषाला जीवाश्म किंवा जीवाशेष्म अवशेष किंवा अश्मी असे म्हणतात। तर पाहून घ्या या ठिकाणी माझ्या सांगायचा अर्थ असा आहे की एखादा समजा जमीन कामचं आपण खोदकाम करत आहोत, ठीक आहे, सजीवांचं आता जमीन खोदता एखादा सजीवाचे आपल्याला काही अवशेष त्या ठिकाणी मिळाले, हाडकी मिळाली, काही मिळाले किंवा मासा असेल मासा मिळाला असेल, जे पण काही असेल जो भाग आपल्याला सजीवांचा मिळत असतो काय त्यावेळेस मग काय करतो आपण लॅबमध्ये त्याला चेकअपला पाठवतो। मग हे कोणाचं असेल, कोणत्याला आकार जरी दिसतोय तर मग ते कार्बन डेट्स म्हणजे कार्बन डेट्सची जी एक टेस्ट असते त्या टेस्टच्या माध्यमाद्वारे आपण नक्की करू शकतो की हा एवढ्या जुन्या वर्षाचा असेल आणि या समूहातला हा प्राण्यांच्या अवशेष हे आहेत असे आपण त्याच्यावरून म्हणू शकतो। एक वैज्ञानिक पद्धती वापरली गेलेली आहे। आता नवीन शोध लागले म्हणजे नवीन जे सजीवांचे वगैरे काही अवशेष मिळाले, काही मरून गेल्यानंतर बरेचसे दिवस ते तिथं सडून जात असतात, तर तिथे संपूर्णपणे त्यांचा नाश न होत पण ते शेवटी तिथं राहत असतं त्यांचा अवशेष म्हणून। तर त्याची जी माहिती जी आहे त्यांचे जे लक्षण आहे त्या उत्क्रांतीचा जो भाग आहे तर कार्बन डेट्स जी असते याच्या चाचणी म्हणजे याच्या परीक्षे म्हणजे याची टेस्ट केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सांगता येतं की हा भूतकाळातील या सजीवांमध्ये लुप्त झालेले जाती आहे त्याचेच हे अवशेष आहेत असे वैज्ञानिक जाहीर करत असतात। तर कार्बन डेट्स जे सजीवांमध्ये हा कार्बनचा जो भाग आहे याची टेस्ट केली जात असते आणि त्याच्यावरून ते कळवलं जात असते। तर या प्रकारे जी छाप तिथं राहून जात असते, ठीक आहे, सजीवांमध्ये
इथं उदाहरण म्हणून कीटकचं दिलं आहे, त्या ठिकाणी छाप राहिल्यामुळे आता समजा मोठा डायनासोर असेल तर डायनासोरच्या बागमध्ये एक मोठा पंजा तिथं राहून गेलेला असेल, पण त्या ठिकाणी छाप ती कायम राहून गेली असेल ज्या मातीमध्ये, तर त्याच्या कार्बन डेटच्या पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी माहीत करून घेऊ शकतो की हा कोणाचा छाप आहे, हे आपण तिथं जाणू शकतो. त्याप्रमाणे जसे की आता एखाद्या वेळेस क्राईममध्ये पण तुम्ही पाहत असतील की काही ना काही शस्त्रांवरती जे पायाला हात लागलेले असतात त्याच्यावरून बी ते छाप उमटून जात असतं आपल्या बोटांचे, तर त्याच्यामध्ये बी हीच पद्धत वापरली जात असते आणि त्याला मॅच केलं जातं की हा त्याच्याच आहे बो असं, त्याच व्यक्तीच्या याच्यामध्ये भाग आहेत, त्याचे हे छाप आहेत. हे कार्बन डेटच्या नुसार जे रिपोर्ट तयार होते त्याच्यावरती हे लगेच कळून जात असते. एवढे आपल्याला विज्ञान जे ते पुढे गेलेले आहेत, म्हणजे विज्ञानचा फार याच्यात मोठा वाटा आहे. कार्बन डेट्सच्या टेस्टमुळे जे आपण फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणतो याच्यामुळे काय होते की ती राहिलेली छाप असते ती लगेच आपल्याला जाणून घेता येत असते की भूतकाळामध्ये या सजीवांची ही छाप आहे. खाली दिलेले अश्मीच्या मध्ये वृक्ष आहे, इथं अश्मी वृक्षाचे खोड दिलेलं आहे. या ठिकाणी काय दिलं आहे? खोड. हे खोड दिलेलं आहे, ठीक आहे. वृक्षाच्या बाग दिला आणि त्याचा खोड तिथं राहून गेलेला आहे, म्हणजे बरेचसे दिवसापर्यंत पडलेला आहे. मग त्याची चाचणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला कळू शकते. अश्मी पृष्ठवंशीमध्ये ॲमोनाइट्समध्ये याच्यात पाहिलं जे अपृष्ठवंशी आहेत, बरोबर, अपृष्ठवंशींच्या जे सजीव आहेत त्याच्या बाबतीत दिलेला भाग आहे. त्यानंतर अश्मीमध्ये अपृष्ठवंशींचा भाग, त्यानंतर वेल मासा आहे जे खाली दिलेला आहे. अश्मीमध्ये मासा दिलेला आहे नायटिया, ठीक आहे. माशांची व्याड करून आपल्याला पाहू शकतात. जे सायन्स म्युझियमचे भाग आहे त्या ठिकाणी बरेचसे भाग असतात. अश्मी डायनासोरची खोपडी एखाद्या वेळेस खोदताना आपल्याला या प्रकारचे अवशेष मिळत असतात जमीन खोदताना, तर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येऊ शकते की विविध प्रकारचे जे अश्मींचा जे देखावा असेल, त्यांची प्रकृती असेल, या खोलीच्या कक्षात या संग्रहित नर्मदेच्या दरीतून थोड्याच वर्षांपूर्वी डायनासोरची खोपडी पाहायला मिळाली होती. म्हणजे खोदताना आपल्याला त्या ठिकाणी या डायनासोरचा जो भाग होता याची खोपडी जी होती ना त्याची या प्रकारची रचना तिथं मिळाली होती. त्याची टेस्टिंग केल्यानंतर कळाले की एवढ्या वर्षापूर्वीची ही खोपडी इथं पडलेली आहे, त्याची छाप पडलेली आहे, हे त्याचे अवशेष आहेत. तर ही आनुवंशिकता आणि उत्क्रांतीवरूनच हे सगळे सजीवांच्या लक्षणांचा अभ्यास करूनच वर्गीकरण आपल्याला करता येत असते. तर याच्यामध्ये दिलेला जो भाग दिला आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या प्रकारे समजेल की जीवाश्मी किती जुने किंवा प्राचीन असेल, म्हणजे जो मिळणारा अवशेष आहे किती वर्षापूर्वीचा आहे. ठीक आहे, मिळाला जैविक अवशेष मिळतात ते किती वर्षापूर्वीचे जुने आहेत त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी कळत असते. त्याच्यामध्ये तर याच्यात अनुमान करण्यासाठी दोन घटक असते. एक असतो सापेक्ष. तर सापेक्ष जर आपण कोणत्याही स्थळी खोदकाम केले आणि एका खोली एवढे खोदकाम केल्यानंतरच्या आपल्या जीवाश्म मिळालेला लागतात, तेव्हा अशा परिस्थितीत हा विचार करणे तर्कसंगत आहे की अशा स्थितीत विचार करणे हे पाहायला मिळाले की पृथ्वीच्या सपाटीजवळ किंवा जवळ आलेले जीवाश्म किंवा खोल स्तरात मिळालेला जीवाश्म तुलनेत जास्त नवीन असतात. आता आपल्याला जे हल्लीमध्ये याच्यामध्ये पाहायला मिळतात ते जीवाश्म खोदून काढण्यात आलेले जे जीवाश्म असतील त्यांच्या तुलनेमध्ये काही नवीनता पाहायला मिळत असते. आणि दुसऱ्या भाषेत पाहायला गेले
तर फॉसिल डेटिंग्स मी तुम्हाला सांगितलं कार्बन डेटिंग्स पद्धत म्हणजे हे त्यांच्या अवशेषांचे डेटिंग्स होते. कार्बनिक अणूंच्या याच्यात जो भाग असतो कार्बनिकचा त्याची ही उपचार पद्धती आणि त्याचा अभ्यास करूनच हे आपल्याला याच्यावर समजते की हां एवढा 2000 वर्षापूर्वीचा आहे का 500 वर्षापूर्वीचा आहे का 1000 वर्षापूर्वीचा आहे हे त्याच्या टेस्टिंगवरून आपल्याला कळत असते. जीवाश्म मिळालेला कोणत्याही एका तत्वाला विविध समस्थानिकांच्या गुणोत्तराच्या आधारे जीवाश्मीच्या वेळेला नक्की करण्यात येत असतो. आता या ठिकाणी की एकानंतर एक कशा प्रकारे तयार होतात ते पाहायचे आपल्याला. जास्तीची माहिती आहे पुस्तकात ह्याच्यात दिलेलं आहे की 100 करोड म्हणजे जवळजवळ 100 मिलियन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वर्षापूर्वी प्रारंभ करू त्याच्यामध्ये समुद्र तळाशी कित्येक पृष्ठ सजीवांचा मृत्यू झाला असेल आणि ते रेतीत गाडले गेले. पण हळूहळू अजून ती जाती रेती एकत्रित झाली आणि त्यांच्या दाबामुळे तो खडक किंवा मोठा एक दगड बनला. ठीक आहे. कारण की त्यांच्यात बरेचसे असे गणेश पोषक तत्व असतात ते सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यातलं तयार होणारा जो एक घट्ट असा प्रवाही माध्यम बनतो तो दगड बनून जात असतो. तर कित्येक मिलियन वर्षानंतर त्या विस्तारात क्षेत्रात राहणारा डायनासोर मरतो आणि त्यांचे शरीर पण दाटले जात असते. तर हे रेती आणि मातीवर दावाचा ज्यावेळेस परिणाम होतो तर मोठा दगड किंवा खडक त्याच्यात बनून जात असतो. म्हणजे ते गाडले गेल्यामुळे त्यांचे काय खाली तापमानामुळे पण ते जे त्यांचे पोषक तत्व जे असतात जमिनीत ते दाटले जात असतात. दाटल्यामुळे त्यांचे जे पोषक तत्व असतात ते तिथं राहत असल्यामुळे रासायनिक क्रिया घडल्यामुळे त्यांचे ते घट्ट असं माध्यम तापमानामुळे घट्ट माध्यम प्रवाही बनल्यामुळे आणि त्यानंतर शेवटी त्याचं एक दगडच्या स्वरूपामध्ये तयार होत असतो आणि त्याच्यात जमिनीचा दाब पण वाढत जात असल्यामुळे दगड बनून जात असतो. त्या ठिकाणी या ठिकाणी पाहता डायनासोर आत्ता होता परंतु इथं आता काय तो मरल्यानंतर बरेचसा दिवस तो खाली दाटला गेलेला आहे आणि दगडाच्या स्वरूपामध्ये त्याची ती एक छाप राहून गेलेली आहे. मग पहिला पृष्ठवंशी जीवाश्माचे खडक किंवा दगडावरती असतो. कित्येक वर्षानंतर क्षेत्र विस्तारात घोड्यासारखे समान कित्येक सजीवांच्या जीवाश्मी पर्वत किंवा खडकात गाडले जातात पुरले जात असतात आणि त्याच्या पुढच्या वर्षात घोड्याच्या विषयी पाहून घ्या. तो घोडावरती जिवंत आहे आणि भूमीचे क्षारण कित्येकपर्यंत खाडक दुर्भगता म्हणजे फाट टाकते आणि थोड्यासारख्या जीवाश्म त्याच्यात मिळतात आणि खोदकाम करताना सुद्धा आपल्याला एक प्राचीन किंवा जुने जीवाश्म प्राप्त होत असतात. म्हणजे सजीव जे ते घोड्याचं उदाहरण सांगितलं आहे मरून गेला असेल मेल्यानंतर मग ते बरेचसे दिवस त्याच्यात घटना घडली तर त्याच्यामुळे काय त्याचे हाडकं वगैरे सगळे जात असतात मध्ये जमीन फाटल्यामुळे. आणि पर्वत दगड बनल्यामुळे मग त्याच्या दिवशी आपण खोदकाम करतो काही वर्षांनंतर आणि त्यावेळेस मग त्याचे अवशेष आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी ते जुने म्हणजे प्राचीन अवशेष आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि प्राप्त झाल्यानंतर मग त्याची आपण कार्बन डेटिंग फॉसिल डेटिंगची जी पद्धत आहे एक फॉसिल डेटिंग जी पद्धत आहे ना त्याला कार्बन डेटिंग बी म्हणतात. तर या डेटिंग्स पद्धतीद्वारेच आपण त्यांचे जुने पुरावे म्हणजे भूतकाळात असलेले सजीवांचे एवढ्या वर्ष जुन्याचे आहेत याच्याविषयी आपण माहिती मिळवू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे उत्क्रांतीच्या पायऱ्या किंवा उत्क्रांतीचे टप्पे याचे विषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. आता एक उदाहरण म्हणून या ठिकाणी डोळा घेतो आपण. ठीक आहे. म्हणजे एक जटिल अंग याच्यामध्ये समजा उदाहरण डोळा घेतला आपण जटिल अंग म्हणून. मग डोळ्याची पसंती त्याच्या उपयुक्तेच्या आधारे होत असते. जर समजा त्या DNA एका परिवर्तनामुळे कसे शक्य आहे ते एक जटिल अंगांचा विकास क्रमिकरित्या अनेक पिढ्यांमध्ये झाला असेल परंतु मधले परिवर्तन कशा प्रकारे पसंत पडले असेल आणि असं अनेक स्पष्टीकरण जे ते
पुढची जी आकृती त्याच्या टप्प्याटप्प्याने दिली ती आपण समजून घेऊ नंतर. याच्यात अर्धविकसित डोळा कित्येक मर्यादापर्यंत उपयोगात येऊ शकतो आणि याच्यात लाभ पुरेसा पण असू शकतो, योग्य त्याचा पुरा आपल्याला लाभ मिळू शकतो. वास्तवात पंखांप्रमाणे डोळा पण एक व्यापक अनुकूलन असणारे अंगजे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण ते वटवाघूळ आणि पक्ष्यांच्या अंगांचा भाग घेतला होता, पण त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण डोळ्याचा भाग उदाहरण म्हणून घेऊ. ते कीटकात पाहायला मिळतो. ऑक्टोपस किंवा पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये पण असते. ठीक आहे, पृष्ठवंशी प्राणीमध्ये ऑक्टोपस पाहिला असेल जो समुद्रामध्ये तुम्हाला आढळत असतो. हा ऑक्टोपसचा असलेला भाग याला पण डोळा असतो. आणि पृष्ठवंशी जे प्राणी आहेत त्यांना बी डोळे असतात. डोळ्यांची रचनामध्ये सर्वच भिन्न असते. सर्वांचे काही डोळे सारखे असतात का? नाही, त्यांची रचना भिन्नता पाहायला मिळत असते. त्यांचे मुख्य कारण असे की भिन्न भिन्न उत्क्रांतीचे उत्पत्तीबरोबर एक परिवर्तन जे लक्षणांसाठी उपयोगी असते, म्हणजेच त्यांच्या DNA वरती निर्भर असते. कालक्रमाने कोणत्याही कार्यासाठी पण ते उपयोगी ठरू शकते. कालक्रम म्हणजेच काय की कालांतराने त्यांच्या DNA मध्ये बदल झाल्यामुळेच या प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळत असते. उदाहरण म्हणून या ठिकाणी पंख जे घेतलेला या ठिकाणी पंख संभवत थंड ऋतू म्हणजे हिवाळ्यामध्ये उष्मा अवरोधन किंवा तापमान अवरोधक म्हणून विकसित झाले होते आणि कालक्रमानंतर त्यांनी ओढण्यासाठी उपयोग पडले. म्हणजे पहा, ते जे त्यांचे विकास झाले, पंख संभवत थोडे याच्यात उष्मावरोधनासाठी किंवा तापमान अवरोधक म्हणून त्यांचे विकास केले होते आणि काही दिवसांनंतर मग ते काय करतात, उडण्यासाठी त्याचा उपयोग करतात पक्षी. ठीक आहे, पक्षी त्यांच्यात उडण्यासाठी उपयोग करतात. म्हणजे कालांतराने त्यांच्यामध्ये काय झाला, तो परिवर्तन झाला काही काळानंतर. वास्तवामध्ये उडण्यासाठी समर्थ न होते त्यावेळेस. आता समजा एखादा पक्षी आहे, बरोबर, आता कोणत्याही पक्षाचे जे पिल्लू जर जन्माला आले, मग ते आता समजा एखादा कावळा आहे, कावळ्याचे पिल्लू जन्माला आले किंवा चिमणीच्या एखादा पिल्लू जन्माला आले, तर ते अंड्यामधून निघाल्यानंतर काही लगेच ते उडायला लागते का? नाही, ते उडत नाही. परंतु ते त्याच्या उष्मावरोधनासाठी, थंड्या ऋतूमध्ये उष्मावरोधन म्हणून ते त्याचा उपयोग कशासाठी करत असतात, त्यांना झाकून रक्षण करण्यासाठी. परंतु ज्यावेळेस त्यांच्यामध्ये विकास होऊन जात असतो तर काही काळानंतर त्याच अंगांचा उपयोग कशासाठी उपयोग करतात, ते उडण्यासाठी करत असतात. म्हणजे काही काळानंतरच्या त्याच्या ते विशिष्ट रीतीने त्यांचा उपयोग करत असतात. म्हणजे जसं की डायनासोर हा सरीसृप होता. डायनासोर काय सरीसृप होता, पण याप्रमाणे अर्थघटन करू शकतो की तो खूपच जवळ सरीसृप प्राण्याशी संबंधित आहेत. याच्यात म्हणायचं असे की जास्त रसपूर्ण असते की पुष्कळ जास्त भिन्नता दिसणारी संरचना एकसमान शरीर संरचनेमधून विकसित होतात. हे पण सत्य आहे की या ठिकाणी जीवाश्मी किंवा अंगांच्या मध्ये संरचनेचा विवेचन आपल्याला अनुमान करण्यास मदतरूप होऊ शकते की उत्क्रांतीवादी संबंधी किती मागे जाऊ शकतो, म्हणजे किती वर्षापर्यंत आपल्याला मागे जायचं आहे हे उत्क्रांतीवरून, तसेच किती तो जुना असू शकतो. त्याचप्रमाणे त्यांचे काही क्रियांचे असे उदाहरण की जसे उदाहरण असू शकते की ज्याचा आपण अभ्यास करू शकू आणि त्याची माहिती मिळू शकतो. जसं की आता या ठिकाणी भाजीपाल्यांमध्येच पाहून घ्या, जंगली कोबीच्या वगैरे याचं उदाहरण घेतलेलं आहे. पुढे जंगली कोबी त्याचे एक चांगले उदाहरण दिलेले आहे की 2000 वर्षापूर्वी, हा बघ थोडा वेळात पाहू आपण, अगोदर ही आकृती पाहून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी पहा, हा प्लॅनेरियाचा भाग आहे, याला प्लॅनेरिया म्हणतात. हा प्लॅनेरिया जो होता प्लॅनेरिया आहे. ठीक आहे, या प्लॅनेरियाच्या आजूबाजू सर्वात अगोदर याच्यामध्ये जे पृथ्वीवरती सर्वात प्रथम जर डोळा कोणत्या सजीवात आला असेल तर तो आहे प्लॅनेरिया.
एक सजीव असलेला एक कोश असलेला सजीव. याच्यामध्ये चपट्या कृमीत चप्पट भाग होता त्याच्या आणि अत्यंत सरळ डोळा होता सिंपलसा, जो वास्तवामध्ये एक नेत्रबिंदू किंवा चक्षबिंदू म्हणून दिसतोय, जो प्रकाशाला ओळखू शकतो. हे त्याचे एक उदाहरण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे खालच्या भागामध्ये जे दिलेलं आहे भाग आकृतीच्या, हे कसे डायनासोर परिवाराच्या एक डायनासोरमध्ये अस्थिशील पंख्याचे एक लहान डायनासोर छापाचे पण रक्षण झाले होते दिले. मी तर आपण अग्र पाहू शकतो की अग्रछाप स्थित पंख्यांची छाप इथं पाहू शकतो. म्हणजे याच्यात पाहून घ्या की उडणारा जो डायनासोर आहे आणि तो राहिलेला डायनासोर हा उडणारा डायनासोर होता. हा जो उडणारा डायनासोर्स आहेत आणि आताचा जो डायनासोर्स आहे त्याच्या भाग हे यांचे कसे लक्षण, यांचे रचना जी आहे ती सारखीच पाहायला मिळते आपल्याला. तर डायनासोरमध्ये बी काही असं नाही होते, उडणारे डायनासोर बी होते जे अटॅक करायचे. खाली जे दिलेले आकृती आहे जीवाश्माच्या शीर्षपंखांची जी निकटतम डायनासोर उडण्यासाठी असमर्थ होते तेव्हाचे डायनासोर्स, त्याचे पंखांचा विकास उडण्यासाठी कोणताही संबंध न होता, ते उडू शकत होते. डायनासोर मी सांगितलं तुम्हाला की वेगवेगळे जरी एकाच समूहातले आहेत पण त्यांच्या विशिष्ट अंगांच्यावरती त्याचं निर्भर असते आणि कालांतरात त्यांच्यात होणारा परिवर्तन बदल किंवा त्यांच्या होणारा DNA मध्ये बदल लामुळेच हे त्यांच्यात सगळे विविधता पाहायला मिळत असते, ही उत्क्रांती पाहायला मिळत असते. डायनासोरची पंखांची उत्क्रांती याच्यावरून पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, एक लॉजिक क्वेश्चन विचारला जातो सी भागामध्ये, तर त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता एक उदाहरण म्हणून इथं आपण जंगली कोबीचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही भाजीपाला खात असता कोबीची भाजी, मनुष्याच्या पसंतीद्वारे भाजीपाल्यांचा विकास केला गेला, त्याच्यात जंगली कोबीचा एक भाग दिलेला आहे. त्याची नैसर्गिक निवड न राहता कृत्रिम निवड आहेत. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या पानातील अंतर कमी करण्यास ठरवत होते आणि ज्याच्यापासून कोबीचा एक विकास झाला होता जे आपण खाऊ शकतो. शेतकरी हे पुष्पचे वृद्धी थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ब्रोकोलीचा विकास झाला किंवा वंद्य फुलामधून फ्लावरची विकास झाला आणि काही फुगलेल्या भागांची पसंती केली. अशा प्रकारच्या पानांच्या फुगलेल्या गाठी मधून कोबीचा विकास झालेला आहे. काही जणांनी फक्त रुंद पर्णांचीच पसंती केली आणि जे पालकसारखी असेल एक भाजी आहे आणि त्याच्या नावाच्या भाजीपाल्याचा विकास झाला. आणि जर माणसाने स्वतःचा हा प्रयोग केला नसता तर आपण कधीही असा विचार करू शकलो असतो की वरील सर्वच प्रजाती समान पितृमधून विकसित पावलेली आहेत. जे आकृतीवरून तुम्हाला समजते पाहून घ्या. जी जंगली कोबी होती इकडे या ठिकाणी ही जंगली कोबीच आहे, ठीक आहे. या जंगली कोबीमध्ये किती किती जात विकास झालेले पाहून घ्या. ही एक तुमची कलरबी पत्ताकोबीचा बाग आहे, ठीक आहे. यानंतर ही फुलकोबी आहे फ्लॉवर, ही ब्रोकोली ही तुम्हाला बागलवरती पाहायला मिळेल, सुरतमध्ये बागलचा विस्तार सिटीमध्ये पाहायला मिळते. याची भाजी टेस्टी लागते. तर ब्रोकोली आणि ही फ्लावर, त्यानंतर ही गड्डा कोबी आहे आणि ही गड्डा कोबीचीच एक दुसरं लक्षण काय आहे, दुसराच प्रकार हा दिलेला या ठिकाणी लाल कोबी, ही सुद्धा तुम्हाला बागलच्या भागात इथं विकत असते. ही लाल कोबी पाहायला मिळत असते. आणि दुसरं जे एक ही बी कोबीचाच प्रकार आहे जंगली कोबीमधून झालेला, पालकसारखी जी भाजी आहे, या जी पालकसारखी भाजी जी होती ती उत्पत्ती झाली ती ही केले म्हणून. म्हणजे हेच काय झालं, भाजींच्या मानवाने प्रयोग केला तर भाजींच्या म्हणजे फूल नसलेले भाजीचा उपयोग करण्यात केला आणि त्याच्यात याच कोबीचा विकास झालेला आहे. तर एका जंगली कोबीमधून या प्रकारचे सर्वेच रचना तयार झालेली आणि सगळेच भाजीपाल्याची निर्मिती झाली आहेत. तर ब्रोकोलीवरून पण प्रश्न विचारला जात असतो, तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी उद्विकास जो संबंध शोधण्यासाठी एक वेगळी रीत आहे, नैसर्गिक परिकल्पनेवरती आधारित आहेत. त्यामुळे आपण
तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो उद्विकास संबंध शोधण्यासाठी वेगळे रीत नैसर्गिक रीतमध्ये याच्यात पाहायला गेले परिकल्पनेवरती आधारित आहेत. तर जसे की एखादा सजीव त्या प्रजनन दरम्यान त्याच्या DNA मध्ये होणारी परिवर्तनाला ही विकासाची आधारभूत घटना आहेत. DNA मध्ये जर परिवर्तन झाले तर त्यांच्यात बी परिणाम पाहायला मिळत असतो. DNAच्या संरचनेच्या तुलनेमध्ये आपण सरळ नक्की करू शकतो की जातींच्या उद्भव दरम्यान कोणते न कोणते किती परिवर्तन येतात त्या उद्विकास संबंधित स्थापित करण्यात की यांचा विविध व्यापक प्रमाणात उपयोग होत असतो. म्हणजे DNA टेस्ट फार महत्त्वाची आहे. DNA टेस्टमुळेच त्यांच्या परिणाम उद्विकासचा जो भाग आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती पडत असते. याच्यामध्ये दिलेलं आहे की ते DNA कशा प्रकारे महत्त्वाचे सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये ती आपण इथं पाहू. या ठिकाणी दिले की याच्यामध्ये पेशी विभाजन दरम्यान DNA मध्ये झालेल्या बदलामुळे परिवर्तनामुळे प्रोटीन्समध्ये पण परिवर्तन होते. पेशीत बदल झाला त्याच्या DNA दरम्यान जर बदल झाला तर त्यांच्यात परिवर्तनमुळे प्रोटीनचा जो भाग आहे त्याच्यात बी काय झालं परिवर्तन आले. जे नवीन DNAमुळे तयार होतं जे नवीन DNA तयार होतात त्रुटी निर्माण होते नवीन DNA जे तयार होत असतात तर हे त्याला जबाबदार असतात. दुसरी गोष्टीमध्ये असं म्हणायचं आहे की हे जे परिवर्तन आहे पिढी दर पिढी जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत किंवा उत्तरोत्तर पिढ्यांमध्ये संग्रहित होत जात असते. त्यांचे लक्षण या पिढीचे लक्षण पुढच्या पिढीत पुढचे लक्षण हे मागच्या पिढीमध्ये असलेले लक्षण हे त्यांच्यामध्ये असे या प्रकारचं एक माहिती जमा होत जात असते. लक्षणांचे पुरावे जमा होत जात असतात. तर हे जे परिवर्तन हे कोणत्या समय झाले असते किंवा आण्विक उद्विकास वास्तवामध्ये हेच करत असते की खरोखर योग्य आहे की दूरच्या संबंधित सजीवांच्या DNA मध्ये भिन्नता जास्त मात्रेत साठवल्या जातात किंवा अभ्यासाचे उद्विकास संबंध शोधण्याचे लागले आहेत. आणि त्याचप्रमाणे आण्विक उद्विकासात संबंधित वर्गीकरणाबरोबर सुमेळ साधतात ज्याच्याविषयी नवीन आपण शिकलेले आहात. आता एखादा व्यक्ती हरवून गेला असेल की बऱ्याच 4-5 वर्षापूर्वी ना आज तो सापडला असेल तर त्याचे आपण काय करतो DNA टेस्ट करत असतो. काय करतो DNA टेस्ट बरोबर. तर ही DNA टेस्टची वरून आपल्याला काय वाटतो की आपण जाणून घेतो की हा त्याच व्यक्तीचा आहे किंवा नाही आहे हे याच्यावरून आपल्याला कळून जातं. त्यांच्या DNAच्या टेस्टवरून आपल्याला माहीत पडून जातं यांचे DNA मॅच होतं आहे का नाही. जर DNA मॅच झालं तर बरोबर ते त्यांच्यामध्ये त्याच याच्यात आहेत असं आपण म्हणू शकतो आपण जाणून घेऊ शकतो. आणि त्याचे लक्षण या लक्षणावर सारखेपणा पाहायला मिळतोय तर आपण म्हणून म्हणजे सारखेपणा पाहायला मिळतो म्हणजेच त्याच समूहातला त्याच गटाचा त्याच कुटुंबाचा सदस्य आहे असं आपण त्याच्यात म्हणू शकतो. त्यानंतर उत्क्रांती प्रगतीसारखी समजू नये. याच्यामध्ये पाहायला गेले जातींच्या याच्यात प्रगतीसारखे समजायचे नाही. तर याच्यामध्ये असं आहे की हा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा तर नाही आहे परंतु एक नॉलेजसाठी समजवतो आहे. कित्येक स्तरावरती अनेक शाखा संभवित असू शकतात किंवा नवीन जातींच्या याच्यामध्ये उत्क्रांतीसाठी पहिल्या जातीत लुप्त होतात आणि त्याच्या भुंग्यांचे उदाहरण पाहिले. त्याच्या नवीन जातीची उत्पत्ती होताना कसे जरुरी आहेत किंवा नाही त्याच्या लुप्त झाले पाहिजे किंवा सर्वच परिवर्तन आधारित असते. हे सर्व विकास पावलेल्या नवीन जाती स्वतःच्या पूर्वज जातींपेक्षा उत्तम किंवा श्रेष्ठच आहेत किंवा नैसर्गिक पसंती किंवा फेरीबारीच्या संयुक्त परिणामामुळे अशी वस्ती तयार झाली की ज्याचे सभ्य पहिल्या जातीबरोबर प्रजनन करण्यासाठी असमर्थ होते आणि जे मानवाच्या विकासामधून चिंपांझीमधून झालेला आहेत. आता पूर्वज काळामध्ये असलेला एक आपल्या प्राण्याच्या भागमध्ये चिंपांझीच्या लक्षणांमधून हा मानवाचा भाग तयार झाला. मानवाच्या शरीर रचनेत रचना झाला त्यावेळेसची रचना आणि आताच्या मानवांची रचनामध्ये पाहून घ्या. पाठीच्या कणामध्ये त्यांच्यात DNA जसा बदल होत गेला तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये सुद्धा तो परिवर्तन पाहायला मिळालेला आहे.
पहिल्यांदा माणूस चिंपांझी तसे दोघांचे पूर्वज समान होते आणि चिंपांझीसारखे परंतु ते चिंपांझीसारखे न होते, मानवासारखे न होते. हे पण आवश्यक नाही आहे की, परंतु याच्यात गोष्टीची संभावना जास्त आहे की जातींचा विकास वेगवेगळ्या रीतीने विविध शाखांमध्ये स्वतःच्या रीतीने झाला होता. जरी लक्षणांच्या बाबतीत म्हणतात, परंतु ते विविध शाखांमध्ये त्यांच्या स्वतःच्या रीतीने त्यांच्या जातींचा विकास झाला होता. आधुनिक जातींचे वर्तमान स्वरूप बनलेले आहेत, जे आता आपल्या मानवजातीच्या आता जे हल्लीच्या काळामध्ये स्वरूप पाहायला मिळते ते त्याचे उदाहरण आहे. आपल्यामध्ये चिंपांझीमध्ये बदल पाहायला मिळतो हे तुम्ही पाहू शकतात. वास्तवात त्याच्यात पाहायला गेले तर या ठिकाणी जर पाहायला गेले या ठिकाणी तर उद्विकासाच्या ह्याच्यात सिद्धार्थ असं म्हणतो की वास्तविक प्रगती नाही, म्हणजे उद्विकासचा अर्थ असा आहे की ते वास्तविकमध्ये काय वास्तविक म्हणजे तो प्रगती तर नाही बरोबर, पण विविधतेच्या उत्पत्ती किंवा नैसर्गिक पसंतीद्वारे स्वरूप देण्यात येणे त्याचा फक्त विकासच होतो. जैव विकास प्रगतीचे जर एखादे याच्यात नैसर्गिक पसंतीमध्ये या ठिकाणी स्वरूप देण्यात येत असते, परंतु एखादी अशी प्रवृत्ती पाहायला मिळाली की काळाबरोबर शारीरिक बंधारांच्या जटिलतेमध्ये वृद्धी आहे, परंतु याचा अर्थ असं होत नाही की पूर्वरत म्हणजे प्राचीन शरीररचना कार्यक्षम न होती. अतिप्राचीन तसेच सरळ बंधारण आजही अस्तित्वात आहेत. वास्तवामध्ये सरळतम बंधारणाचा एक समूह म्हणजे जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाचा भाग पाहून घ्या. तो विषम किंवा प्रतिकूल पर्यावरण सारखे किंवा त्यांच्यात पर्यावरणामुळे म्हणजे जे पर्यावरण असेल गरम हवामानाचे किंवा गरम पाण्याचे झरे असतील किंवा खोल पदार्थ समुद्रामध्ये असलेले स्रोत किंवा एंटार्क्टिकामध्ये जे बर्फामध्ये पण पाहायला मिळतात या प्रकारचे परिवर्तनाचा भाग. दुसऱ्या शब्दात म्हणायचे की मानव जैव उत्क्रांतीच्या शिखरावर कोणत्याही उत्क्रांती शृंखलेला उत्पन्न झालेला एक जातीत पाहायला मिळत असतो. मानव जो आहे तो जैव उत्क्रांतीच्या शिखरावरती नाही आहे, पण जैव उत्क्रांतीच्या शृंखलेमध्ये एक उत्पन्न झालेला असं एक अन्य जाती आहेत. तो सारखा नाही आहे, परंतु त्यांच्या जातीमधलाच एक घटक आहेत, सजीव आहे असं तिथं म्हणता येईल. तर चिंपांझी पण घ्या, चिंपांझी पण आहे मानवमधून त्याच्यात आपल्या लक्षणसारखे रचनासारखे आहेत, परंतु त्यांच्यात आणि त्यांची एक विविध जाती चिंपांझीची मानवाची वानरांची जाती होऊन गेली, त्याच्यातून आपण मानवांची जाती विकसित झाले, पण तिथूनच आपण आलेले आहेत, परंतु एक विशिष्ट त्यांची स्वतंत्र जाती निर्माण झाली जी आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये त्याचे उदाहरण बनलेले आहेत. त्यानंतरचा भाग जो दिलेला आहे तो उत्क्रांती, मानवामध्ये असलेली उत्क्रांतीचा भाग. मानव उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी याच्यात साधनांचा उपयोग केला जात असतो. जैव विकासाचा उपयोग केला होता. आता याच्या समय निर्धारण किंवा जीवाश्म अभ्यासाबरोबर DNA अनुक्रमांचे निर्धारण मानव उत्क्रांतीच्या अभ्यासाचे मुख्य साधने आहेत. त्या ठिकाणी पृथ्वीवरच्या मानवाच्या रंग रूप आकारात खूपच जास्त विविधता पाहायला मिळाली आणि या विविधता इतक्या जास्त आहेत की लांब कालावधीसाठी लोकांच्या मनुष्यांच्या प्रजातींचीच गोष्ट करत होते आणि सामान्यपणे त्वचेच्या रंग प्रजातीला ओळखण्यासाठी सरळ मार्ग होता, म्हणजे त्या रंगावरून ते ओळखायचे ज्यात मानवांना. आणि कित्येक प्रजाती काळी पिवळी म्हणजे काही काळी असतात, तर काही पिवळी, तर काही गोरी, तर काही ब्राऊन म्हणजे कत्थई सावल्या रंगाचे, या प्रकारच्या म्हणजे रंगांवरून ते मानवांमध्ये सुद्धा ओळखायला लागले होते लक्षणावरून. यासारखे असणारे वेगवेगळ्या रीतीने उद्भवल्या असतील किंवा कालांतराने पुरावे न स्पष्ट झाले की आणि उत्तर मिळाले की अशा जे प्रजातींसाठी कोणताही जैविक आधार नाही आहे. सर्वच मनुष्य एकाच प्रजातीचे आहेत, फक्त पर्यावरणाच्या आणि उष्णतेवरती अवलंबून असते आणि DNAच्या ज्या प्रोटीनच्या भागावरती अवलंबूनमुळे त्यांच्यामध्ये काय होत असते उत्क्रांतीचा भाग पाहायला मिळत असतो.
जरुरी नाही आपण की हजारो वर्षापासून कुठे राहतो आहे आणि आपल्या सर्वांचा उद्भव आफ्रिकेतून झाला आहेत. आपला जो मानवाचं वैज्ञानिक जे नाव आहे होमोसेपियन्स सर्वात आधीच्या एक सभ्यातून तिथून शोधण्यात आले होते. आनुवंशिकतेचे ठसे त्याचे फूटप्रिंट जे तुमच्या पायांच्या भाग कालक्रमानंतर आफ्रिकन मुळातूनच त्याला शोधता येते. तिथून त्याचा शोध लागला होता. कित्येक हजार वर्षांपूर्वी पूर्वजांनी आफ्रिका सोडली होती आणि कित्येक तिथेच राहिले पण होते. तर मूळ निवासी पूर्वज आफ्रिकेत पसरले आणि उद्विकास प्रवासी जाळती हळूहळू संपूर्ण ग्रहावरती पसरल्यात लागल्या आणि आफ्रिकेच्या पश्चिमेला आशिया, तिथून मग नंतर ते मध्य आशियामध्ये गेले, त्यानंतर मग ते युरेशियामध्ये गेले, त्यानंतर दक्षिण आशिया, पूर्व एशिया याप्रमाणे ते पसरत गेले. काही तिकडे राहून गेले तर काही तिकडे तिथून निघले आफ्रिका सोडून आणि मध्य एशिया, पूर्व एशिया, अंटार्क्टिका या ठिकाणी बरेचशा ठिकाणी ते पसरत गेले आणि तिथून मग त्यांची आदिमानवाची जी जाती ती तिथून विकसित झाली. त्या ठिकाणून त्यांनी इंडोनेशियाचे द्वीप टापूमध्ये फिलिपाईन्सपासून तर ऑस्ट्रेलियापर्यंतची मुसाफरी केली होती आणि बेरिंग लेड पुलाला पसार करून अमेरिकेत पोहोचले पण होते. कारण ते फक्त यात्रा करण्याच्या उद्देशाने प्रवास करत नव्हते, पण एका मार्गाने गेले नाहीत, परंतु विभिन्न समूहात ते कधी पुढे तर कधी मागे असे गेले आणि कित्येकदा वेगळे होऊन विविध दिशांमध्ये पुढे जात राहिले आणि जेव्हा कित्येकदा मागे आले होते एकमेकांबरोबर ते मिसळत पण गेले आणि येण्याच्या हा घटनाक्रम त्यांचा चालतच राहिला आणि या ग्रहावरील जातींप्रमाणे त्यांची जी उत्पत्ती होती ती जैव उत्पत्ती उद्विकासाची एकमात्र घटना होती जे स्वतःचं जीवन सर्वोत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न करत राहिले. तर म्हणजेच याचा अर्थ की ज्यावेळेस ते आफ्रिकेमध्ये राहत होते तिथून प्रौढ होतं काही जे आदिमानव सर्व ठिकाणी ऑस्ट्रेलिया, चीन यासारख्या बऱ्याचशा देशांमध्ये ते पसरत गेले आणि मध्य एशियाचा भाग असेल, इंडोनेशियाचा भाग, टिपूनचा भाग, फिलिपाईन्स ऑस्ट्रेलियामध्ये असेल, पूर्व एशियाचा भाग असेल, अमेरिकेचा भाग असेल, तर ते एका मार्गाने न जाता मध्ये ते वेगवेगळ्या मार्गाने जात गेले आणि त्या ठिकाणी ते वेगळे पण होत गेले आणि काही ठिकाणी ते इकडून तिकडून आले ते एका ठिकाणी मिसळीत पण झाले आणि त्या ठिकाणाहून मग याप्रमाणे मानवाची जी जाती आहे ती या सृष्टीवरती विकसित झालेली आहेत आणि त्यांचा विस्तार वाढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नव्या पाठामध्ये आनुवंशिकता आणि उत्क्रांतीचा जो भाग आहे याच्यात हा पाठ संपलेला आहे आपला. याच्यात फार महत्त्वाचे कार्यसरसंघ बरोबर, अग्रउपांग याच्यावरून प्रश्न, मेंडल्सच्या वाटाण्याच्या प्रयोगाचा अभ्यास, त्या ठिकाणी गुंग्यांचे उदाहरणाचा भाग, त्यानंतर लिंग निश्चयनाचा भाग, उत्क्रांती कसे महत्त्वाचे ते गुंग्यांचे उदाहरण समजले आणि लिंग निश्चयनामध्ये नर आणि मादा यांच्यात असलेले जे रंगसूत्र होते, मादामध्ये XX आणि नरमध्ये XY, त्याच्यात 50-50% चान्सेस असतात मुलगा किंवा मुलगीचे हे जाणून घेतले. उपरजित लक्षण आणि आनुवंशिकतेच्या लक्षणांचा भाग, जाती निर्माण, उत्क्रांतीमध्ये त्याच्यात जंगली कोबी आणि त्या कोबीमधून जे वेगवेगळ्या जाती विकसित झाल्या त्याच्याविषयीची माहिती मिळवली. त्याचप्रमाणे अग्रउपांग म्हणजे पक्षी जे होते उडणारे त्यांचे सारखे जे अंग होते समानता असलेले उदाहरण, पण त्यांचा उपयोग वेगवेगळा होता त्याच्यासाठीची एक माहिती मिळवली आपण. जसं वटवाघूळचे पंख आणि पक्ष्यांच्या पंखाची तुलना केली, त्याचप्रमाणे बेडूक आणि पाल तसेच पक्षी आणि मानवामध्ये असलेले जे जे अंगे होते त्यांच्याविषयीची आपण माहिती मिळवली आणि त्याचा अभ्यास केला किंवा जे अश्मींचा अभ्यास केला, जे पूर्वज काळामध्ये भूतकाळात जिवंत होताना ते मरून पण गेले आणि खाली जमिनीखाली गाठले गेले आणि दगड त्यांचा एक बनून गेला असता आणि त्या ठिकाणी खोदताना ते औषध मिळाले त्याच्याविषयीचा आपण अभ्यास केला. त्या ठिकाणी डोळ्याचे एक उदाहरण घेतलं सजीवांमध्ये, जसं आपण मेंढ्याचं उदाहरण घेतलं, त्या ठिकाणी गुंग्यांचं उदाहरण घेतलं, त्या ठिकाणी एक विशिष्ट अंग म्हणजे या ठिकाणी डोळ्याचा भाग घेतला होता, त्याच्या आढळणारा भाग. त्यानंतर कोबीचा भाग पाहिला आणि मानवाची उत्क्रांती की मानवाची प्रजाती कशा प्रकारे पृथ्वीवरती विकसित झालेली आहे, आधी ती कोणत्या ठिकाणी होती आणि कोणत्या ठिकाणी ते कशा प्रकारे पसरत गेले, आफ्रिकेमधून मग ते वेगवेगळ्या देशामध्ये पसरत गेले, मिसळत पण गेले आणि परत ते वेगळे पण झाले. तर याप्रमाणे ती मानवाची वस्ती
वाढत गेलेली आहेत, पसरत गेलेली आहे आणि विस्तार वाढत गेलेला आहे. तर या 9व्या पाठामध्ये आपला हा पाठ संपलेला आहे. याच्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सर्व ब्ल्यू क्वेश्चन्स ते लिहून टाकायचे आहेत आणि सर्वांनी अभ्यास पूर्ण करायचा आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.